जिंकायचं कसं? मतदारांचं मन, मत आणि इलेक्शन. आजचा आपला हा वेबिनार आहे आणि काही दिवसांनी म्हणजे 24 तारखेला आपला वर्कशॉप होणार आहे. विधानसभा असेल, मनपा असेल, नगरपालिका, नगरपरिषद असतील किंवा कोणत्याही प्रकारची जर निवडणूक असेल आणि ती जर जिंकायची असेल तर त्यासाठी आपण आज एकत्र आलो आहे की ह्या वेबिनारमधनं आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे की आपल्याला नेमके जिंकायचं असेल तर काय तयारी करायची आहे. मी असं समजतो की सगळ्यांना आवाज येतोय. एकदा जर कुणाला काय अडचण असेल, कुणाला लिंक मिळाली नसेल किंवा कुणाकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही आमच्या को होस्ट आहेत, टीम आहेत, त्यांना एकदा रिक्वेस्ट करू शकतात, कमेंट्स करू शकतात. सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचतोय असं समजतो. सुरुवात करायची मग. श्रीकांत ससाने, ॲडव्होकेट श्रीकांत शिंदे, रवी खोत, जे आत्ता जॉईनिंग करतायत त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एकदा आवाज व्यवस्थित येतोय का एकदा चेक करून घ्या. आवाज व्यवस्थित येत असेल सगळ्यांपर्यंत तर रिप्लाय करा ओके म्हणून. को होस्टना विनंती की तुम्ही जे जे आत्ता येत आहेत त्यांना सगळ्यांना अप्रूव्हल करा. सगळ्यांच्या रिक्वेस्ट. आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय. रवी खोत यांचा आवाज येत आहे म्हणून रिप्लाय आलाय. आभारी आहे साहेब. हो, ओके 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 आवाज येतोय. सगळ्यांना आवाज येतोय असं समजून आपण कार्यक्रम सुरू करूयात. आत्ता जे कोणी उशिरा जॉईनिंग करतील सगळ्यांना या ठिकाणी आपण एक विनंती करूयात की कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. कमेंटवरती तुम्हाला आपल्याकडनं टीमकडून रिप्लाय करण्यात येईल. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. डिकोड मी इंडिया या संस्थेच्या वतीने आज आपण जिंकायचं कसं, मतदारांचं मन, मत आणि इलेक्शन या संदर्भात वेबिनार घेतोय आणि लवकरच आपला याच विषयावरती एक वर्कशॉप होणार आहे. हां, तर काही तांत्रिक अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्यात येत आहेत. काही जणांना आवाज पोहोचत नाही, त्याचं टेस्टिंग सुरू आहे, नाही होते. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला 2-3 दिवसामध्ये जेवढे काही कॉल्स आलेत किंवा SMS आले, सगळ्यांनी जो काही प्रश्न विचारला तो एक महत्त्वाचा म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी मॅनेजमेंटची खरंच गरज आहे का. अनेकांचा समज असा आहे की आपण निवडणुकीला उभं राहिलो म्हणजे आपण जिंकून आलो किंवा काही जणांना असं वाटतं की फक्त मॅनेजमेंट केलं म्हणजे जिंकतोच, असं काही होत नाही. तर या सगळ्यांचं उत्तर म्हणजे आपल्या मनात जी काही शंका असेल ती तुम्ही या ठिकाणी व्यक्त होणं गरजेचं आहे की तुम्हाला स्वतःला याबद्दल काय वाटतं की इलेक्शन जिंकण्यासाठी मॅनेजमेंटची खरोखर आवश्यकता आहे का. आता जर तुम्ही इलेक्शनसाठी तयारी करतायत तर तुम्हाला हा प्रश्न साहजिक आहे वाटतो की आपल्याला इलेक्शनची एवढी काही गरज म्हणजे इलेक्शन मॅनेजमेंटची एवढी काही गरज नसू शकते किंवा काही जणांना वाटेल की खूप गरजेचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी उत्तर देऊ शकतात की उपयोगी आहे, युजफुल, उपयोगी नाही, नॉट युजफुल आणि सांगता येत नाही, नॉट शुअर. तुम्हाला ह्या कन्फ्युजन असेल तर ते आपण अगोदर सुरुवातीला दूर करूयात. या ठिकाणी हा प्रश्न विचारण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपला कार्यक्रम फ्लो हा सुरळीत चालू आहे, लोकांपर्यंत आपण कसं पोहोचतोय ते या ठिकाणी चेक होत आहे. बॅकएंडला या लोकांपर्यंत आपण पोहोचतोय की नाही ते चेक करण्यात येत आहे. आता महत्त्वाचं असं आहे की जर हा प्रश्नाचं उत्तर तुमचं युजफुल आहे किंवा नॉट युजफुल आहे किंवा सांगता येत नाही असं आहे तर तुम्हाला एक छोट्याशा 2-3 काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आता आपण पूर्ण वर्षभर अभ्यास करतो आणि परीक्षेच्या ऐन काही वेळा अगोदर आपण सराव परीक्षेचा सराव करतो. काय कारण असतं? पूर्ण वर्षभर अभ्यास करून सुद्धा आपल्याला सराव परीक्षा का द्यावी वाटते किंवा आपल्याला एक्झामचा प्रॅक्टिस पेपर आधी का सोडवावे वाटतात किंवा का सोडले जातात. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं की आपल्याला ही जी काही कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये त्या परीक्षेमध्ये तो एक पर्टिक्युलर वेळ मिळालेला असतो. त्या वेळेमध्ये आपल्याला व्यवस्थित उत्तर देता येतात का, त्या वेळेत आपण मॅच होतो का आणि आपला प्रश्न आपण उत्तरपत्रिका व्यवस्थितरित्या लिहितो का, सोडवतो का, हे जाणून घेण्यासाठी जसं आपण परीक्षेचा सराव करतो
परीक्षा देण्या अगोदर, तसं इलेक्शन मॅनेजमेंट करत असताना तुमचा सराव ऑटोमॅटिक होऊन जातो की तुम्ही जर निवडणुकीला उभे असाल तर निवडणुकीमध्ये उभे असल्यानंतर तुम्हाला काय काय समस्या येणार आहे, अडचणी येणार आहे, तुमची नेमकी परीक्षा कशी होणार आहे त्याबद्दल तुमचा या ठिकाणी मॅनेजमेंटच्या वतीने सराव करून घेतला जातो. दुसरी गोष्ट, जसं आपण समजतो काही जण आता आपल्याकडे येऊ लागलेत, सगळ्यांना आपण या ठिकाणी ॲडमिट करतोय, काही जण लेट जॉईनिंग करतायत. दुसरी गोष्ट, आपण असं म्हणतो की आपण जेवणामध्ये मीठ वापरलं नाही तर जेवण जसं आळणी होतं, तसं तुमचं इलेक्शनचं जर तुम्ही सगळ्या प्रकारचं नियोजन केलेलं असेल आणि जर तुमच्याकडे मॅनेजमेंटच नाही आहे, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इलेक्शनची तयारी झाली म्हणजे तुम्ही राजकीय पक्षाकडनं एखादी उमेदवारी मिळवली, फॉर्म भरला, तुम्ही सोशल मीडियावरती प्रचार करताय, तुम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअर विकत घेतले, मतदार यादीवरती काम सुरू केलं आहे, पण या सगळ्यांचं जर तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट नाही केलं तर मॅनेजमेंट न केल्यामुळे जसं जेवणामध्ये मीठ नसल्याने चव बेचव होते, तसंच आपल्याकडे जर मॅनेजमेंट नसेल तर आपण जी काही कामं करतोय ती सगळी कामं फेल होण्याची शक्यता असते. एवढं होऊन सुद्धा काही जण असं म्हणतील की अरे हो मॅनेजमेंट तर केलं आहे पण तरीसुद्धा आम्हाला यश येत नाही. काही जणांचा वाईट अनुभव असू शकतो. आमच्याकडे बरेच असे क्लायंट्स आहेत की ज्यांच्याकडे वाईट अनुभव आहे आणि आम्ही त्याला साक्षीदार पण आहोत. मग एक साधा प्रश्न असा पडतो की डॉक्टरला माहिती असतं की आपल्या आरोग्याची काळजी कशी करायची, उपचार कसे करायचे, तरीसुद्धा डॉक्टरसुद्धा आजारी पडतात, डॉक्टरांची सुद्धा डेथ होते. तर मला हे विचारायचं आहे की डॉक्टरांना माहीत असून सुद्धा जर डॉक्टरांचं असं होऊ शकतं तर मॅनेजमेंटवाल्यांना माहिती असून सुद्धा इलेक्शनमध्ये हारजीत होणं हे काही आपल्याच हातात असू शकतं असं नाही, तर बऱ्याच घटकांचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की इलेक्शन मॅनेजमेंट उपयोगाचं आहे किंवा नाही तर आम्ही थोडंसं क्लॅरिफिकेशन करून देतो की जसा परीक्षेचा सराव महत्त्वाचा आहे, जेवणात मीठ जसं महत्त्वाचं आहे आणि डॉक्टर जसे आजारी पडू शकतात तसं हे मॅनेजमेंट आहे की या ठिकाणी तुम्हाला वेळ आणि अंदाज स्पर्धेचा या ठिकाणी यावा म्हणून मॅनेजमेंटची आवश्यकता असते. प्रमाण महत्त्वाचं असावं, तुम्ही जे काही काम करतायत त्याच्यासाठी मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आणि डॉक्टर जसे आजारी पडू शकतात तसं एखाद्या वेळी मॅनेजमेंटसुद्धा फेल होऊ शकतं, ते नाकारता येत नाही. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तुमचा जन्म हा जिंकण्यासाठीच झाला होता पण विजेता होण्यासाठी तुम्ही जिंकण्याची योजना आखली पाहिजे, जिंकण्याची तयारी केली पाहिजे आणि जिंकण्याची अपेक्षासुद्धा केली पाहिजे. त्याच्यामुळे हारण्याचा काही विषय नाही किंवा हारण्याबद्दल विचार करावा अशी काही आवश्यकता नाही. एकतर आपण अशा फील्डमध्ये जाऊ नये आणि ह्या फील्डमध्ये गेलो असेल तर आपल्याला जिंकण्यासाठीच आपले प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून त्याचा एक त्या व्यवस्थेचा भाग म्हणून मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं. आणि हे रणांगण आहे आणि हे सतत गोंधळाचं दृश्य असतं. इथे काय होतंय काय होत नाही हे आपल्याला कळायला बराच उशीर लागतो. विजेता तोच असतो जो त्या अराजकतेवरती नियंत्रण ठेवतो, स्वतःवरती नियंत्रण ठेवतो आणि शत्रूच्या हालचालींवरती नियंत्रण ठेवतो. परिपक्वता ज्याच्यामध्ये येते आणि सातत्य ज्याच्याकडे असतं तोच विजेता होऊ शकतो. म्हणून तुम्ही मॅनेजमेंट जरी केलं, एखादी PRO एजन्सी आणली, इलेक्शन मॅनेजमेंटची कंपनी आणली, कुणाला जरी आणलं तरीसुद्धा ह्या सगळ्या घटकांचा तुमच्या विजयावरती पराजयावरती परिणाम होत असतो. आपण आता महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात करतोय ते म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी मॅनेजमेंटची गरज काय. तर ह्याच्यामध्ये काही फेमस कोट आहे. आपण पुढे जाण्या अगोदर मी ते तुम्हाला एकदा सांगून देतो की वेल प्रिपरेशन इज हाफ डन. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तयारी केलेली असेल तर तुम्ही अर्ध युद्ध किंवा अर्धी लढाई जिंकलेले असतात. अ गुड बिगिनिंग इज अ हाफ द बॅटल. तेच पुन्हा आलंय की जर तुमची सुरुवात चांगली असेल तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते, अर्ध तुमचं काम यशस्वी झालेलं असतं. वी विन हाफ द बॅटल वेन वी मेकअप आर माइंड. जेव्हा आपण आपलं मन आणि आपलं नियोजन सगळ्यात अगोदर तयार करतो त्याच ठिकाणी आपला अर्धा विजय निश्चित झालेला असतो. द बेस्ट प्रिपरेशन फॉर टुमॉरो इज डुईंग युअर बेस्ट टुडे. बऱ्याच जणांना शंका असतात की उद्या काय होईल, उद्यापेक्षा आज आपण काय करतोय ते महत्त्वाचं. जर तुम्ही मॅनेजमेंटला आजपासून सुरुवात केली, व्यवस्थापन काय आहे, आपल्या चुका काय आहेत, आपल्याला योग्य काय करायचं हे जर तुम्ही आजच व्यवस्थित केलं तर उद्या होणारे सगळे नुकसान तुमचे कमी होतात. नुकसान होऊच शकत नाही अशी सुद्धा या ठिकाणी शक्यता येते. शेवटचं एक कोट आहे ते आहे इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. जर तुम्ही तुमचं नियोजन करण्यामध्ये अयशस्वी झालात तर तुम्ही स्वतःला अयशस्वी बनवण्यामध्ये यशस्वी होतात असे याचा थोडक्यात अर्थ होतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी प्लॅनिंग करावं लागेल. यामध्ये काही आत्ता लोक जॉईन होत आहेत, सगळ्यांना विनंती की तुम्हाला आवाज येतोय की नाही चेक करा, काही अडचण असेल तर रिप्लाय करू शकतात.
या ठिकाणी मराठीमध्ये काही कोट्स आहे, इकडे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतंय. प्लान्स आर नथिंग, प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. थोडंसं पुन्हा एकदा वाचा. प्लान्स आर नथिंग, प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. फक्त तुमच्याकडे जर एखादी इच्छा आहे, पण ती इच्छा कशी पूर्ण होईल त्याच्यासाठी जर तुमच्याकडे नियोजन नाही, तुमच्याकडे मेहनत नाही, तुमच्याकडे सातत्य नाही, तर ती इच्छा काहीही कामाची नाही. म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये जो कोट आहे त्याच्यामध्ये ते सांगतायत, प्लान्स आर नथिंग, प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. नुसते प्लान असून चालत नाही. बऱ्याच लोकांना आम्ही बघतो की मला जिम लावायचं आहे, वर्षानुवर्ष त्यांचं चालू असतं की मला जिम लावायचं आहे, पण जिम लावत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं आपण सुंदर दिसावं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण सुदृढ दिसावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्याच्यावरती जर प्लॅनिंग करायची वेळ आली, तयारी करायची वेळ आली, तर खूप कमी लोक आहेत की जे तयारी करतात. म्हणून इथे मराठीमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, योजनेशिवाय ध्येय फक्त एक इच्छा आहे. योजना निरुपयोगी आहेत, परंतु नियोजन अपरिहार्य आहे. नियोजन हे व्यवस्थापनाचं पहिलं प्राथमिक कार्य आहे. या ठिकाणी काही मेंबर आता ऍड झालेत, त्यांचं एकदा स्वागत करूयात आपण. काही जणांचं काही क्युरीज असेल तर विचारू शकतात. योजना निरुपयोगी आहेत, परंतु नियोजन अपरिहार्य आहे. नियोजन हे व्यवस्थापनाचं पहिलं प्राथमिक कार्य आहे. इतर सर्व कार्याच्या आधी ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात चांगली सुरुवात केली तरच तुमच्या यशाच्या शक्यता खूप वाढतात. इथं मी मॅनेजमेंटचं सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही इलेक्शन नाही, जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. मॅनेजमेंट सर, पद्माकर वासनिक सर, तुमचा आवाज इकडे थोडासा गोंधळ करतोय. पद्माकर वासनिक सर, आवाज म्यूट करा प्लीज. काही गोंधळ होतात, घ्या करून घ्या. यानंतर आता आपण बघतोय की इलेक्शन मॅनेजमेंटचा आमचा स्वतःचा अनुभव काय आहे ते आपण बघूयात. या ठिकाणी यांची स्क्रीन का दिसते? ओके. इलेक्शन मॅनेजमेंट 2004 पासून ते 2024 पर्यंतचा आमचा जो काही अनुभव आहे, मी स्वतः वैयक्तिक विजयाताई रहाटकर, ज्या आत्ता राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या मराठी अध्यक्ष आहेत, त्यांचं तुमच्या वतीने स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी ज्यांच्याकडे शिकलो त्या ह्या सद्गृहस्थ आहेत की ज्यांच्या अंडरमध्ये माझं स्वतःचं इलेक्शन मॅनेजमेंटची जी काही मला संकल्पना सुचली किंवा जे काही मी काम करायला लागलो, अगदी छोटं टेलिकॉलिंगपासून सर्वे करण्यापासून आम्ही सुरुवात केलेली मॅडमच्या अंडरमध्ये. त्यानंतर अनेक असे काही राजकीय व्यक्ती आहेत, पक्ष आहेत की ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मी कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी नाव घेत नाही, व्यक्तींची ओळख व्हावी म्हणून तुम्हाला एक छोटंसं इथं स्क्रीन आम्ही दाखवतोय, ज्याच्यामध्ये आत्ताचे म्हणजे महाराष्ट्रातील युवकांचे अत्यंत लाडके तरुण तडफदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, ज्यांचे लोकसभेच्या खासदारकीच्या इलेक्शनसाठी आम्ही बऱ्यापैकी त्यांच्यासोबत काम केलं आहे. सुधीर मुनगंटीवार साहेब असतील, त्यानंतर विजयकुमारजी गावित साहेब असतील नंदुरबार, त्यानंतर आपले गिरीश महाजन सर आहे, गिरीश बापट साहेब होते. आमच्या छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेची पहिली सीट आली होती, पहिला नगरसेवक होता की जो महाराष्ट्रातनं आलेला, तो म्हणजे नगरसेवक म्हणून आलेले ती व्यक्ती आहेत राजगौरव वानखेडे, आणि हे मनसेमध्ये होते. आता ते वेगळ्या पक्षामध्ये आहे. आणि असेच काही पक्षांचं काही जे नवीन पक्ष आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही अगदी चांगल्या प्रकारे काम केलं आहे आणि आमचे चांगले रिझल्ट्स आलेले होते आहेत. आणि त्याच्यामुळे इलेक्शन मॅनेजमेंट ही काही छोटी मोठी गोष्ट नाही, तर ही तुम्ही स्वतः किती तयारी करतायत त्याच्यानुसार तुम्हाला विजय किती मिळू शकतो हे तिथे आपल्याला दिसून येऊ शकतं. तर याच्यात जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊयात. यापूर्वी आम्ही जी काही कामं केलेली आहेत, आमच्या कंपनीचं जे पहिलं नाव होतं त्या कंपनीचं नाव होतं जॅक हेल्पलाईन म्हणून, ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. जॅक हेल्पलाईन ही एक अशी संस्था आहे की जी 2011 पासून 2024 पर्यंत या जनमानसामध्ये वेगवेगळ्या पक्ष, वेगवेगळे राजकीय नेते असतील, पुढारी असतील, यांची सगळ्यांची इमेज तयार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आहे. आणि याच्यामध्ये आमच्याकडे उच्च शिक्षित 280 मुलामुलींचा ग्रुप होता, ज्यांनी आपण सर्वे केला, प्रचार प्रसाराची कामं केली, मतदार याद्यांची कामं केली, वर्गवार विभागणी केली, पोलशीटची कामे केली, सोशल मीडियाची कामं केली असतील. इलेक्शनमध्ये जे काही लागेल त्या प्रत्येक गोष्टीची आपण या ठिकाणी
सेवा आमच्या या संस्थेच्या वतीने दिली आहे आणि या संस्थेकडनंच आता आपण DMI ही जी संस्था आहे डिकोड मी इंडिया मैसूर बँगलोर या ठिकाणाहून या संस्थेचं काम चालतं, यांच्याशी आपला टायअप आहे आणि यांना महाराष्ट्रामध्ये आपण स्वतः सपोर्ट करतो. ह्या आमच्या काही जुन्या बातम्या मी या ठिकाणी दाखवतोय की जॅक हेल्पलाईननी काय काय कामं केलेली आहेत. सकाळ वृत्तसेवा निखिल पंडितराव यांनी हे आमचं म्हणजे कंपनीच्या एकूण कामाबद्दल आता प्रचारही केला. इव्हेंट कंपन्यांनी हायजॅक हे इलेक्शन मॅनेजमेंटबद्दल माहिती दिलेली आहे की आम्ही काय काय कामं करतो. त्यानंतर आपण महानगरपालिकांमध्ये धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जुनं अहमदनगर नाव, त्यानंतर लातूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, जामनेर, पुणे, मुंबई या सगळ्या महानगरपालिकांसाठी आपण काम केलं आहे. काही काही महानगरपालिका अशा आहेत की ज्यांचं पहिलं इलेक्शन होतं, उदाहरणार्थ अहिल्यानगरचं. अहमदनगरसुद्धा 2018मध्ये मला वाटतं पहिली महानगरपालिका निवडणूक झाली, त्यावेळीसुद्धा आमचं नियोजन होतं. त्यानंतर नांदेडला सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळी महानगरपालिका झाली त्यावेळीसुद्धा आमचं नियोजन होतं. थोडक्यात असं आहे की 2004 पासून ते 2024 म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही बऱ्यापैकी या ठिकाणी काम आणि सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही निवडणूक जिंकण्याचं अहमदनगर कार्यालयाचं या ठिकाणी तुम्हाला पॅम्पलेट दिसतंय. ह्या काही आमच्या बातम्या आलेल्या की ज्या मीडियाचा भाग होतात आणि वेगवेगळे व्हिडिओज आहे, ऑडिओज आहेत. आता एक महत्त्वाचं जे मला लक्षात येतं ते म्हणजे आमच्या कंपनीने जी कामं केलेली आहेत ती आहे लोकसभा 2004, 2009, 2014, 19 आणि 2024. पण विधानसभेची कामं मात्र 2014, 2019 आणि 2024 पासून सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांमध्ये काम केलं आहे, ज्याच्यामध्ये दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो. एक छोटीशी अडचण मला जी जाणीव होती ती महत्त्वाची म्हणजे लोकांकडनं जे मॅनेजमेंटच्या संदर्भात काही क्वेश्चन्स असतात, प्रश्न असतात, ते म्हणजे असं तूप खाल्लं आणि रूप आलं असं कधीच होत नाही. मॅनेजमेंटही एक देव असू शकत नाही, तर एक व्यवस्था असते आणि ज्यांच्याकडे व्यवस्था असते त्यांचे निकाल वेगळे लागण्याची शक्यता असते. इलेक्शन मॅनेजमेंटच्या जर तुम्हाला सेवेचा कुठलाही फायदा घ्यायचा असेल, उपभोग घ्यायचा असेल किंवा तुम्ही स्वतः जर इलेक्शनची तयारी करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची जी सुरुवात करावी लागते ती साधारण 4 वर्ष अगोदरपासून सुरुवात आपण करायला हवी. आता 4 वर्ष अगोदर काय करायचं, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा की आपल्याला इलेक्शनसाठी, निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे किंवा नाही, आणि जर उभं राहायचं असेल तर कुठल्या प्रकारच्या निवडणुकीसाठी तुम्हाला तयारी करायची, हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय. त्यानंतर तुमचं ध्येय आणि लक्ष. आता तुम्ही म्हणाल मराठी शब्द ते एकसारखेच वाटतात, ध्येय म्हणजे काय, लक्ष म्हणजे काय. ध्येय म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी लांबचा विचार करावा लागतो, ज्याला आपण व्हिजन म्हणतो, दूरदृष्टिकोन, दृष्टिकोन. आणि लक्ष म्हणजे जे तुम्हाला थोडं थोडं असतं, थोडं म्हणजे ह्या महिन्याचं, पुढच्या महिन्याचं, त्याच्या पुढच्या महिन्याचं, असं 2 प्रकारे वर्गीकरण करावं लागतं की अंतिम उद्दिष्ट, अंतिम ध्येय तुमचं जे आहे, ज्याला व्हिजन म्हटलं जाईल, ते तुमचं काय आहे आणि मध्ये तुम्हाला काय काय छोट्या छोट्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत, तर त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करता येऊ शकतं, करायला हवं. त्यानंतर 1 वर्ष अगोदर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचे कार्यकर्त्यांची नोंद करून घ्यावी लागते आणि सोबतच जे कोणी तुमचे मतदार असतील, ज्यांचं नव्याने नाव येऊ शकतं, अशांची सदस्य नाव नोंदणी चालू करावी लागते. मग तुमच्या पक्षासाठी सदस्यत्व नोंदणी करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या संघटना असेल, एखादा ग्रुप असेल, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सदस्य नाव नोंदणी सुरू करू शकता. याने काय होतं, तुम्ही संपर्कात येतात, चर्चेत येतात 1 वर्ष अगोदरपासून. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे करू शकतात. आम्ही तुम्हाला प्रेफर करतो की 16 प्रकारचे सर्वे असतात, तुम्ही 16 प्रकारचे सर्वे करायला हवेत. ते तुम्हाला आपण पुढे ह्या सेशनमध्ये सांगणार आहोत आणि तुमच्या भेटीगाठी व्हायला हव्यात. हे झालं 1 वर्ष अगोदरचं नियोजन. 3 महिने आधी काय करायला हवं, तर कुठले ना कुठले कार्यक्रम सुरू करायला हवेत. मग ह्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील, आरोग्यविषयक कार्यक्रम असतील, विविध विषयांचे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. कागदपत्रांची सगळ्यात महत्त्वाची जुळवाजुळव तुम्हाला ह्या दिवसांपासून सुरुवात करावी लागते. आता तुम्ही म्हणाल की कागदपत्र कोणती, तर ती कागदपत्रसुद्धा आपण तुम्हाला ह्या सेशनमध्ये वेगवेगळ्या वेळी सांगणारच आहोत. काही जण आत्ता जॉईन होत आहेत, त्यांना सगळ्यांना विनंती की तुम्हाला आवाज येत नसेल तर रिक्वेस्ट करू शकतात. त्यानंतर 3 महिन्या अगोदर तुम्हाला एखादा कल किंवा कौल चाचणी घेता येऊ शकतो, घ्यायला हवा, तशा प्रकारचा सर्वे तुम्ही करायला हवा. 2 महिन्याआधी तुम्ही काय करायला हवं, तर वेगवेगळ्या पक्षांच्या भेटी घ्यायला हवे की तुम्हाला जेणेकरून उमेदवारी मिळायला मदत होईल. त्यानंतर मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला हवे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती दिल्या पाहिजेत, कारण त्याशिवाय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही. 30 दिवस अगोदर सर्व प्रकारची कागदपत्र तुम्ही तयार करून ठेवायला हवीत.
वेगवेगळे ठेकेदार, सर्व्हिस प्रोव्हायडर ज्यांच्याकडनं आपण वेगवेगळ्या सेवा घेतो, उदाहरणार्थ बल्क SMS असेल, व्हॉट्सअप असतील, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, डिजिटल मीडिया मार्केटिंग असेल, असं ज्या ज्या काही सेवा तुम्हाला लागणार असतील त्या सेवेंची यादी पण आमच्याकडे आहे. तर या सगळ्या ठेकेदार कोण आहे, याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, याचे म्हणजे एजन्सी वेंडर कोण आहेत, यांच्या सगळ्यांची तुम्ही एक भेट घ्यायला हवी 30 दिवस अगोदर. आणि तुमची स्वतःची एक कोअर कमिटी बनवायला हवी. कोअर कमिटी, आता ही कोअर कमिटी काय असते, त्याचं महत्त्व काय, त्याचा फायदा काय, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर 20 दिवस अगोदर काय तयारी करायला पाहिजे, तुम्ही उमेदवारी भरायलाच हवी. AB फॉर्म मिळत असेल तो घ्यायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः जर उमेदवार होणार आहात, उमेदवारी तुमची होते, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे काही करायचं आहे ते म्हणजे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांना भेटा. कारण काही जणांना BP, त्यानंतर तुमचं शुगर किंवा इतर काही अडीअडचणी अशा असू शकतात की ज्या डॉक्टरांना भेटून जर तुम्ही अगोदरच व्यवस्थित करून घेतलं तर तुम्हाला अडीअडचणी कमी येतात. तर मला असं या ठिकाणी सुचवायचं आहे की 2 महिने अगोदर तयारी करा, 3 महिने अगोदर तयारी करा. हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच 20 दिवस अगोदर स्वतःचं फुल बॉडी चेकअप, पूर्ण बॉडी चेकअप, शरीराची तपासणी करून घ्या. 3 दिवस अगोदर इलेक्शनला प्रचार सुरू करण्या अगोदर म्हणता येईल तुम्ही कोपरा सभा, गुप्त बैठका आणि बूथची यादी याच्यावरती काम करायला हवं. सगळ्यात महत्त्वाचा जो सल्ला आहे तो म्हणजे प्रत्येक कामात स्वतःसोबत मतदारसंघाचा नकाशा आणि मतदान यादी सोबत असायला हवी आणि त्यावर चौकसपणे काम करायला हवं. आता हे चौकसपणे काम करायचं म्हणजे नेमकं काय, खूप कन्फ्युजन आहे. एक साधा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये बहीण आहे, आई आहे, मिसेस असू शकते. तर मला प्रश्न असा पडतो की घरामध्ये तिखट, मिरची, मसाला, मीठ हे सगळ्या गोष्टी एकसारख्याच असतात. पण जेव्हा स्वयंपाक केला जातो, एखादी रेसिपी बनवल्या जाते, एखादा पदार्थ बनवला जातो, तेव्हा आईच्या हाताला चव वेगळी असते, मिसेसच्या हाताला चव वेगळी असते, बहिणीच्या हाताला चव वेगळी असते. याचं कारण का, तर त्यांचं स्वतःचं ते बनवताना असणारा दृष्टिकोन, चौकसपणा, आणि तो असं कुणाचं सांगण्याने येत नाही. आता हे तुम्हाला कळलं की 4 वर्ष आधी काय करायचं, 3 दिवस आधी काय करायचं, पण हा चौकसपणा जर तुमच्याकडे नसेल तर तो चौकसपणा आहे की नाही, तुमची तयारी व्यवस्थित आहे की नाही, हे बघण्यासाठी, हे तपासण्यासाठी तुम्ही एखाद्याला एजन्सीला, आमच्या एजन्सीसारख्या किंवा इतर कुठल्या एजन्सीला अप्रोच करू शकतात, त्यांचा सल्ला घेऊ शकतात की आम्ही जे काही करतोय ते योग्य आहे का. जसं आपण बघतो कॉर्पोरेट संस्थांमध्ये काय होतं की कंपनी ग्रोथ करत असते आणि तरीसुद्धा त्यांना वेगवेगळ्या CAंना ते बोलवतात, वेगवेगळ्या मोटिवेशनल ट्रेनरला, बिझनेस कोचला ते बोलवतात की आमची ग्रोथ व्यवस्थित चालू आहे का. जर तुम्हाला इलेक्शन स्वतःचं मॅनेजमेंट स्वतःच करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही सल्ला घेण्यासाठी मात्र तुमच्या ज्या काही सेवा आहेत, जे काही तुमचे एफर्ट्स आहेत, परिश्रम आहेत, ते व्यवस्थित आहेत की नाही ते जाणून घेण्यासाठी मात्र तुम्ही या ठिकाणी जो अभ्यासक आहे त्यांच्याशी बोलायला हवं. 1 वर्षभर आधीपासून शरीराची काळजी घ्यावी, शक्य झाल्यास जिम, व्यायाम याची सवय लावावी. त्यानंतर पुस्तक, पेपर वाचन नियमित करावं. स्वतःचं जेवण, पाणी, औषधी गोळ्या सोबत असाव्यात. 365 दिवस आधीपासून याची सवय लावल्यास ऐन 30 दिवसात तुमची शारीरिक, मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये खूप मदत होईल. यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण बघूयात. पुढची स्लाइड. तुमचं एकदा नियोजन ठरलं 4 वर्षापासून ते 3 दिवसापर्यंत, त्याचं रोडमॅप असेल किंवा त्याचं प्लॅनिंग असेल, तर अजून एक महत्त्वाचं की कोणती निवडणूक लढताय, त्याची रचना काय, पातळी काय आणि कार्यक्षेत्र काय. मला असं वाटतं तुम्ही सगळे जाणकार आहात, त्याच्यामुळे मी हे फार काही सांगत बसावं असं नाही, पण एक जस्ट थोडीशी माहिती म्हणून आपण या ठिकाणी घेऊयात की जर तुम्ही कुठल्याही निवडणुकीला उभं राहणार असाल, मग ती लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, मनपा असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, इतर असतील, तर ह्या प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं मतदारसंघही वेगळा आहे, मतदान करणारे मतदाते सुद्धा वेगळे आहे आणि ह्या सगळ्यांचं कार्यक्षेत्र, पातळी, रचना देखील वेगळी आहे. म्हणजे स्थानिक पातळीवरचे मुद्दे तुम्ही राष्ट्रीय पातळीच्या इलेक्शनासाठी कधी कधी घेऊ शकतात, पण स्थानिक लेवलच्या इलेक्शनसाठी तुम्ही राष्ट्रीय लेवलचे म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे या ठिकाणी घेता कामा नये, याची तुम्हाला दक्षता घ्यावी लागते. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की काही जण आम्ही अशी लोक बघितली आहे की जे ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये रोजगाराचा मुद्दा घेतात. अर्थार्थी हे थोडंसं अशक्य आहे, कारण रोजगारासाठी तुम्हाला एकतर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार इथपासून सुरुवात करावी लागते.
तर रोजगाराचा विषय हा अगदी ग्रामपंचायत स्तरावरती आज तरी तो तितक्या चांगल्या पद्धतीने सोडवता येऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमचे राजकीय मुद्दे निवडताना हे लक्षात यायला पाहिजे की तुमची पातळी काय आहे, तुमच्या मतदारसंघाची रचना काय आहे. आणि ते न करता जर तुम्ही कार्यक्षेत्र लक्षात न घेता जर प्रचार प्रसार करत असाल, इलेक्शनसाठी उभा असाल, तर ते थोडंसं चुकीचं वाटायला लागतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जर काही बदल करायचा असेल तर तो हा करायचा. आता समजा असं झालं की निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली, तर त्यावेळी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे काय काय कामं करायची आहेत. मला असं वाटतं स्क्रीन सगळ्यांना व्यवस्थित दिसते, रिप्लाय करू शकतात तुम्ही. स्क्रीनमध्ये काय अडचण नसेल किंवा असेल तरी कळवा. मी या ठिकाणी मुद्दाम एक एक पॉईंट न घेता सगळे पॉईंट एकाच ठिकाणी एकाच वेळी दिलेत. त्याचं कारण असं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल, एक महत्त्वाचं. दुसरी गोष्ट अशी आहे की माझा वेळ वाचतो, कारण 1 बाय 1 पॉईंटने घेत गेलो तर खूप वेळ लागू शकतो. म्हणून आपण सगळी माहिती एकाच ठिकाणी दिली. आता निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर सगळ्यात प्रथम काय करायचं, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय उजव्या हाताला तुमच्या जनसंपर्क कार्यालय आणि वॉर रूमसाठी जागा आणि व्यवस्था करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काही जण काही राईट करण्याचा प्रयत्न करत आहे स्क्रीनवरती. थोडंसं तुमच्याकडनं टेक्निकल इश्यू येणार नाही याची काळजी घ्या. माझ्या कोर कलिगला विनंती आहे की स्क्रीनवरती खराब होणार नाही याची काळजी घ्या. मतदान यादीत स्वतःचं नाव, परिवारातील सर्वांची नावे व्यवस्थित आहेत का खात्री करा. बऱ्याचदा असं होतं तुमचा विरोधक तुमचं नावच तुमच्या मतदान यादीतनं गायब करण्याची शक्यता असते. काही जणांना हे आश्चर्य वाटेल की असं होऊ शकतं का. 100% होतं, होऊ शकतं आणि झालेलं आहे. त्याच्यामुळे स्वतःचं नाव, ज्याला उमेदवार व्हायचं आहे त्याचं स्वतःचं नाव मतदार यादीत आहे का ते सगळ्यात पहिले चेक करा. ते कुठल्या मतदारसंघातून आहे तेही सगळ्यात महत्त्वाचं अगोदर चेक करा. आणि घरातील सगळ्या सदस्यांची नावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जो कोणी तुम्हाला अनुमोदक निवेदक असतो किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी असतो त्यांची सुद्धा नावे त्या यादीमध्ये असणं गरजेचं असतं. त्यानंतर विविध कागदपत्रांची तुम्हाला जमवाजमव करावी लागते, कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. आणखीन महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा बायोडाटा स्वतः बनवून ठेवा. कारण तुम्हाला जर कुठे मुलाखतीला जायचं असेल वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये, तर तुमचा बायोडेटा असणं फार गरजेचं. आज अगदी डिजिटल कलराईजमध्ये खूप छान छान प्रकारचे बायोडाटा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आम्ही सुद्धा तुम्हाला काही अशा सेवा देतो की जेणे तुम्ही काय काम करतायत ते लोकांपर्यंत, पक्षापर्यंत पोहोचतं आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. काही लोक अजूनही जॉईनिंग करतायत, त्यांना आपण या ठिकाणी जॉईन करून घेऊयात. स्वतःचे किंवा प्रतिनिधीचे, किंवा नाही स्वतःचे आणि प्रतिनिधीचे दोघांचेही पासपोर्ट साईजचे फोटो आणि मोठे फोटो तुम्हाला फ्लेक्स लावायला, बॅनर्स लावायला कामाला येतात. म्हणून स्वतःचे आणि स्वतःच्या प्रतिनिधीचे फोटो अगोदर काढून ठेवा. आणि ते कुठे ठेवले तेही लक्षात ठेवा. नाहीतर काही जण फोटो काढून ठेवतात आणि ऐन वेळेवर हरवतात. फोटो जास्त काढून ठेवलेत तर वाया जात नाही, ते कामाला येतात. मतदारसंघाचा आढावा दौरा घ्या, म्हणजे धावती भेट घ्या. पूर्ण मतदारसंघ जो आहे त्याची जी रूपरेषा आहे, त्याचं जे कार्यक्षेत्र आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी जी काही तुमचं क्षेत्रफळ आहे, जी रचना आहे, ती लक्षात घेण्यासाठी तुम्हाला मतदारसंघाचा आढावा दौरा करावाच लागेल, करायला हवा. मतदारसंघाचा नकाशा स्वतःच्या सोबत कायमस्वरूपी ठेवा आणि हद्द समजून घ्या. मतदार यादीचा अभ्यास करा, यादीची पाहणी करा, वाचन करा. वाचन केल्याने काय होतं, ते सेल्फ लर्निंग होतं, तुम्हाला पाठांतर होऊन जातं. त्यानंतर मतदार यादी दुरुस्तीवरती लक्ष द्या. अंतिम मतदार यादी जेव्हा येते, जेव्हा येणार आहे, त्यावेळी तुमचे जे कोणी खात्रीशीर मतदान करणारे आहेत त्यांचं त्या यादीमध्ये नाव आहे का ते तपासा. स्वतःची एक कोर टीम तयार करा. कोर टीम म्हणजे काय, तर जी तुम्ही नसताना तुमच्या गैरहजेरीमध्ये काही निर्णय घेईल, काही कामं करू शकेल, अशी एक कोर टीम असते. ते आपण पुढे सेशनमध्ये बघणारच आहोत. पण स्वतःची एक कोर टीम असायला हवी. मनुष्यबळ आपल्याला जे कोणी देणार आहेत असे ठेकेदारांना तुम्ही अगोदर जाऊन भेटा. त्यानंतर वेगवेगळ्या सेवा ज्या देणारे आहेत त्यांना पण अगोदर जाऊन भेटा. पक्षातील वरिष्ठ, निष्ठावंत, आजी माजी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेट घ्या, यांची मोठ बांधणी करा. ही सगळी कामं निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावरती करायची प्रमुख कामं असतात आणि ती पहिल्या 5-6 दिवसात करायलाच हवीत. विविध आघाड्यांची निर्मिती करायला पाहिजे. त्यानंतर विविध समिती असतील, समितींची निर्मिती करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या मतदारसंघातील जेवढे तुमचे हे असतील पत्रकार असतील, ते सर्व पत्रकार, स्थानिक मीडियाचे प्रतिनिधी, जाहिरात संस्था, बचत गट, वेगवेगळ्या संस्था, संघटना, कार्यालय यांची अंतिम यादी तयार करून घ्या. यांचा प्रमुख कोण आहे, त्यांच्या हाताखाली किंवा त्यांचे सहकारी किती आहे, असं सगळ्यांचं B2B नेटवर्क तुम्हाला एस्टॅब्लिश करावं लागतं. ही सगळ्यात महत्त्वाची कामं तुम्हाला आचारसंहिता जाहीर झाल्यावर पहिल्या 4 दिवसाच्या आत करावी लागतात. आणि जनसंपर्क कार्यालय आणि वॉर रूमसाठी तुम्हाला सगळी व्यवस्था कशी मिळेल याची तुम्हाला पूर्ण खात्री करावी लागते.
आता जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी तयारी करतायत तर तुम्हाला एकूण 15 प्रमुख विभाग तयार करायचे आहेत आणि त्या 15 प्रमुख विभागांमधून तुम्हाला तुमची या ठिकाणी जी प्लॅनिंग आहे, जे काही तुमची तयारी आहे ती करायची आहे. आता काय काय करायचं याच्यामध्ये, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकतात. तुम्हाला प्रिंटिंग डिपार्टमेंट, तुमचं एक प्रिंटिंगची जी काही तुम्हाला साधनं लागणार आहे, साहित्य लागणार आहे, प्रिंटिंगची जी काही व्यवस्था लागणार आहे, त्याच्यासाठी एक व्यक्ती आणि त्याच्या अंडर कमीत कमी 2 माणसं त्याच्यासोबत असावेत. असंच हे आपण वेगवेगळ्या समित्या दिलेल्या आहेत, वेगवेगळे आपले विभाग दिलेत, डिपार्टमेंट दिलेत. उदाहरणार्थ एक प्रिंटिंग झालं, त्याच्यानंतर प्रचार आणि दुसरा आहे प्रसार. आता याच्यात डिफरन्स काय आहे ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. मतदार यादीवरती काम करणारी एक टीम असायला हवी, बूथवरती काम करणारी एक टीम असायला हवी, तुम्हाला वेगवेगळे परवानगी लागतात त्याच्यासाठी एक टीम असायला हवी, या सगळ्यांना धरून चालणारी एक मॅनेजमेंटची टीम असावी, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्यबळ लागतं तर मनुष्यबळाची एक टीम असायला हवी, मीडियाची एक टीम असायला हवी, हिशोब खर्च हे तुम्हाला दररोज निवडणूक आयोगाकडे सादर करावं लागतं 1 वाजेच्या आत, त्याच्यामुळे ते एक असायला हवं. वॉर रूम एक असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक टीम असायला हवी लागते. साहित्य आणि साधनं, प्रचाराचे जे साहित्य असतात त्याच्यासाठी एक टीम लागेल. वेगवेगळ्या आघाड्यांना हँडल करणारी एक टीम लागते, वेगवेगळ्या समितींना गठन करून त्यांच्याकडनं कामं करून घेणारी टीम लागते, कार्यालय आणि पक्ष संघटना यांच्यासाठी एक एक टीम लागते, जनसंपर्क वाढवण्यासाठी एक टीम लागते आणि ह्या सगळ्यांचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुम्हाला आवक जावक असेल, लीगल डॉक्युमेंटेशन असेल, याचं एक रेकॉर्ड कीपिंग तुम्हाला ठेवावं लागतं. असे हे साधारण आपल्याला 15 प्रकारचे कमीत कमी आणि 20 प्रकारचे जास्तीत जास्त विभाग तयार करावे लागतात आणि या प्रत्येक विभागामध्ये साधारण एक व्यक्ती आणि जास्तीत जास्त 3 व्यक्ती म्हणजे साधारण 60 व्यक्तींचं तुम्हाला नियोजन करावं लागतं जेव्हा तुमचं मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं असतं, जिंकण्याची तुम्हाला अपेक्षा असते, तयारी असते, त्यावेळेचं हे नियोजन आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतंय, आता आपण जे मागच्या स्लाइडमध्ये बघितलं प्रिंटिंगमध्ये काय काय कामं करायचे आहेत, आम्ही काही तुम्हाला इथे या ठिकाणी एक्झाम्पल्स देतोय. अशी अनंत कामे आहेत, प्रचंड कामे आहेत. प्रिंटिंगमध्ये डिझाईन ग्राफिक्स तयार करणं, डेली सोशल ग्रिड, मीडिया इमेजेस असतील, टॅगलाईन असतील, स्लोगन्स असतील, 2 ओळी किंवा 4 ओळी बनवणं असं म्हणतात, त्या गोष्टी तुम्ही बनवू शकतात. स्वतःचं परिचयपत्र, संवादपत्र, माहितीपत्र, प्रचारपत्रक, जाहीरनामा, वचननामा. आता जाहीरनामा हा पक्षाचा असतो, वचननामा हा स्वतःचा असू शकतो. पोलचीट, पोलचीटमध्ये स्टार केलेला आहे. पोलचीटमध्ये स्टार करण्याचं कारण काही काही ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं पोलचीट वाटण्यावरती बंदी असते, तर तुमच्या स्थानिक क्षेत्रामध्ये काय नियम आहे ते तुम्हाला चेक करावे लागतील आणि त्यानुसार तुम्हाला पोलचीट छापणं आणि वाटणं हे कामं करता येऊ शकतात. पोलचीटमध्ये बऱ्याच ठिकाणी स्वतःचा पक्षाचा लोगो वगैरे छापल्यानंतरही काही ठिकाणी गुन्हे झालेले आहेत, तर तुमचं पक्ष चिन्ह किंवा नाव असं तुम्हाला छापता येत नाही. त्यामुळे पोलचीटच्या बाबतीत थोडंसं संवेदनशील राहा. निवडणूक आयोगाकडनं ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आलेल्या असतील त्या तुम्ही फॉलो करायला हवेत. स्टिकर्स, पोस्टर्स बनवणं, होर्डिंग बॅनर्स बनवणं आणि ते स्टिक करणं, लावणं, ही सगळी कामं प्रिंटिंगच्या एका सेक्शनमध्ये येतात आणि त्याच्यासाठी किमान 1 माणूस आणि त्याच्या हाताखाली 2 माणसं. प्रचारामध्ये घरोघर जाऊन सर्वे असतो, घरोघर जाऊन संवाद साधणं असतं, घरोघर जाऊन प्रचार करणं असतं, पत्रक वाटप असतं, स्टिकर पोस्टर स्टिक करणं असतं, विविध आघाड्यांची निर्मिती असते, घरी जाऊन सुद्धा करावी लागते. जात वर्गानुसार प्रचार करावा लागतो, रॅली, कॉर्नर मीटिंग घ्याव्या लागतात, प्रचार सभा घ्यावी लागते, 3D प्रचार असेल तर 3D प्रचार घ्यावा लागतो. ही कन्सेप्ट आहे अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, हैदराबाद अशा मेट्रो सिटीजमध्ये ही कन्सेप्ट जास्त चालते, ज्याच्यामध्ये 3D प्रचार म्हटला जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये फार थोड्याशा प्रमाणामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये हे प्रकार 3D प्रचाराचे होतात, इतर ठिकाणी याची फार काही गरज पडत नाही. व्हर्च्युअल मीटिंग, जसं आपण वेबिनार घेतोय असं सुद्धा आजकाल प्रचार करता येतो. त्यानंतर फ्लॅश मॉब, रोड शो, व्हिडिओ ऑन व्हेकल, मोबाईल व्हॅन प्रचार आणि ऑटो पंपिंग सुविधा, या काही प्रचाराच्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करतोय. प्रसार करता येतो, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे. आता हे थोडासा फरक बघा. प्रचार म्हणजे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम 1 to 1 म्हणजे आपण समक्ष जाऊन कुणाला तरी भेटतोय त्याला प्रचार म्हटलं जातं आणि ज्याला आपण भेटत नाहीये, आपण कुठल्या तरी माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय, प्रसाराच्या माध्यमातून. उदाहरणार्थ फेसबुक हे ॲप आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, रेकॉर्डेड कॉल आहेत, व्हॉइस कॉल ज्याला म्हटलं जातं, जिंगल्स, ट्यून्स आहेत, व्हिडिओ क्लिप्स असतील, टेक्स्ट मेसेजेस असतील, रील असेल, बल्क SMS असेल, प्रिंट TV, FM मधून तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकतात, छोट्या छोट्या ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही तयार करतात आणि हे कॉर्पोरेट लेवलला ATL, TTL आणि BTL अशा काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात.
तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की प्रचार आणि प्रसारामधला हा थोडासा बेसिक फरक तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती बघायला मिळतोय. त्यानंतर मतदान यादीवरती तुम्हाला काम करावं लागेल. मतदान यादीत तुम्ही काय काम करणार, तर एकूण मतदार किती आहे, पुरुष किती मतदार, स्त्री किती आहेत, युवा मतदार किती, ज्येष्ठ मतदार किती, दिव्यांग मतदार कोणी आहे का, परगावी राहणारे मतदार किती आहेत, त्यांचं जेंडर, वय, आडनाव, पत्ता, कार्यकर्ते त्यांना हँडल करणारे, त्यानंतर हमखास मतदार आहेत का, उजवे किंवा डावे म्हणजे आपल्या बाजूनी आपल्या विरोधाच्या बाजूनी, एम फॅक्टर, एम म्हणजे मसल, मनी आणि मॅनपॉवर या सगळ्या गोष्टींचा घटकांचा त्यांच्यावरती परिणाम होणारे वेगवेगळे नियोजन आपल्याला मतदारांच्या यादीमध्ये करावं लागतं. एक्स फॅक्टर म्हणजे जे मतदान आपल्याला हमखास लीड देणार आहे, जिंकून देणार आहे, त्याला आपण एक्स फॅक्टरमध्ये काउंट करतो आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा फोकस आपला असायला हवा. त्यानंतर बूथ मॅनेजमेंट. आता आपल्याला एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 1000 मतदारांसाठी एक बूथ असतो. जितके मतदार असतील तितके बूथ असतील, म्हणजे जितके 1000 मतदार एका 1000 मतदानामागे एक बूथ आहे, तर त्याप्रमाणे जर लाखोच्या संख्येमध्ये तुमचे मतदार असतील तर जितके बूथ असतील त्या प्रत्येक बूथनुसार तुम्हाला नियोजन करावं लागेल की तुम्हाला एकूण बूथ किती आहेत, त्यातले महत्त्वाचे प्राईम बूथ किती आहेत, कॅनोपी लावता येतील अशी बूथ किती आहे, मॅन टू मॅन मार्किंग करता येतील असे बूथ किती आहे. आता हे मॅन टू मॅन मार्किंग काय आहे ते पण तुम्हाला आपण समजावून सांगूयात पुढच्या स्लाइडमध्ये. पेज मॅनेजर ही एक कन्सेप्ट असते, ती पण तुम्हाला समजून सांगण्यात येईल. स्थानिक आणि परगावी असलेले मतदार, नवे मतदार, जुने मतदार, आघाड्यांचे प्रमुख, ओपिनियन पोल, लाईव्ह वोट काउंटिंग आणि एक्झिट पोल असे ह्या काही बऱ्याच वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत की ज्या तुम्हाला बूथ मॅनेजमेंटमध्ये कराव्या लागतात. जर तुम्ही परवानगीमध्ये गेलात लीगल ॲक्टिव्हिटीजमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही जो काही प्रचार कार्यालय स्थापन केले ते कार्यालयाची परवानगी, बॅनर पोस्टरची परवानगी, झेंडे स्टिकरची परवानगी, प्रचार वाहन परवाना, या ठिकाणी परवाना लागतो. परवाना म्हणजे अगोदरचं लायसन. जर तुमच्याकडे ड्रायव्हरचं लायसन नसेल, जर तुमच्या गाडीचं RTO पासिंग नसेल तर तुम्हाला परवानगीसुद्धा मिळत नाही. म्हणून अगोदर परवाना द्यावा लागतो, मग परवानगी मिळते. बेसिक छोट्या गोष्टी आहे, परवाना आणि परवानगीमधले फरक आहेत. प्रचार गीतची परवानगी मिळते, प्रचार सभेची परवानगी आणि परवाना दोन्ही पण मिळू शकतो. काही ठिकाणी पर्टिक्युलर राजकीय पक्षांचं त्या म्हणजे स्थानावरती, त्या जागेवरती, त्या मैदानावरती स्वतःचं कायमस्वरूपी चालत आलेला एखादा प्रचार सभेचा इव्हेंट असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊन अचानक कुठला तरी प्रचार करणार तर त्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. न्यूजपेपर, TV, FM जाहिरातीसाठी परवानगी काढावी लागते. प्रचार फेरी, रॅलीसाठी परवानगी असते. कॉर्नर मीटिंग आहे, जाहीर सभा आहे, ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी परवानगी आहे. CD DVD जर तुम्ही प्ले करणार असाल कुठे तर त्याच्यासाठी पण परवानगी लागते. स्टार प्रचारक तुमच्याकडे येणार असेल त्यांची परवानगी लागते. सर्व पोलीस स्टेशनची ना हरकत प्रमाणपत्र आणि परवानगी लागते. सर्व RTOचे परवाने आणि परवानगी आणि ना हरकत असे तिन्ही प्रकारच्या गोष्टी लागतात. हेलिकॉप्टरसाठी सुद्धा ना हरकत पासून बऱ्याच गोष्टी आहेत. उमेदवारांचा प्रतिनिधी. आता हा उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणजे काय, तर ज्यावेळी उमेदवार स्वतः मतदारसंघामध्ये किंवा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाही त्यावेळी उमेदवाराच्या पश्चात काम करण्यासाठी त्याचा उमेदवार प्रतिनिधी असतो आणि त्याच्यामार्फत ही सगळी कामं केली जातात आणि तो ॲब्सेन्समध्ये म्हणजे गैरहजेरीमध्ये काम पाहणारा उमेदवाराचा प्रतिनिधी असतो. त्याची पण परवानगी काढावी लागते. पोलिंग एजंट असतात आणि मतमोजणी प्रतिनिधी असतात, त्यांची पण परवानगी काढावी लागते. असं एवढं सगळं काम तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये करावं लागतं. प्रिंटिंग, प्रचार प्रसार, मतदार यादी, बूथ मॅनेजमेंट, लीगल परवानगी. नुसतं हेडिंग वाचल्याने आपल्याला जर असं वाटलं की काम छोटं आहे, कमी आहे, तर असं होत नाही. खूप प्रचंड कामं आणि खूप बारकाईचं मायक्रो नियोजन या ठिकाणी तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये बघा, मॅनेजमेंटमध्ये टीम. आता टीम कशी असावी, कशा प्रकारची असावी ते पण बघा. उगाच कोणी आलं म्हणून त्याला कामावरती ठेवून घ्यायचं आणि ज्याला जे जमत नाही त्याला ते काम देऊन राखायचं असं होत नाही. तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय, तिथे FD टीम दिसते. FD म्हणजे फ्रंट डेस्क, जी तुमच्या प्रचार कार्यालयात समोर बसते. लोक आल्या ज्यांना बघतात, जे स्वागत करतात, स्माईल असते ज्यांच्या चेहऱ्यावरती, जे आवभगत करू शकतात, जे लोकांची केअर करू शकतात, अशाच माणसांना तुम्ही फ्रंट डेस्क टीमवरती बसवायला हवं. त्यानंतर बॅकएंड टीम म्हणजे ज्यांना लोकांना फेस करता येत नाही, मागे बसून त्यांना कामं मात्र करता येतात. मग नॉन व्हॉइस असेल, व्हॉइस असेल, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, डिझायनिंग असेल, प्रिंटिंग असेल, वॉटेवर. तर ही सगळे BHची टीम झाली. त्यानंतर FW टीम, फील्ड वर्क, जे फक्त फील्डसाठी आहेत ते फील्डसाठी काम करणार. डेली मॅनेजमेंट टीम,
ही DM टीम असते. IT टीम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे काम करतील ते IT टीममध्ये आहे. AI टीम जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या वर्षीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरुवात झाली आहे. येत्या 5 वर्षामध्ये प्रत्येक इलेक्शनमध्ये AIचा प्रचंड भडीमार असणार आहे. त्याच्यामुळे AI टीम हा एक करिअरचा ऑप्शन पण आहे आणि तुम्हाला ह्याचं आजपासून सुरुवात केली तर तुम्हाला याचे बेनिफिट्स मिळतील, खूप चांगले बेनिफिट्स मिळतील AI टीमचे. IT टीम पुन्हा आलं आहे त्या ठिकाणी. CT कोअर टीम, जी कोअर कमिटी जी मी म्हणालो ती कोअर कमिटी, आणि WR वॉर रूमसाठी काम करणारे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टीम पाहिजे मॅनेजमेंटची. त्यानंतर मनुष्यबळमध्ये अकुशल प्रचार प्रसारासाठी वापरल्या जातं. जे अकुशल आहे की अनस्किल्ड आहे, त्यांच्याकडे स्किलच नाही आहे, ते प्रचार प्रसारासाठी वापरल्या जातात. कुशल आहेत म्हणजे ज्यांच्याकडे थोडंफार स्किल आहे, अशा लोकांना तुम्ही व्यवस्थापन आणि व्यवस्थापकीय कामे देऊ शकतात. आणि ज्यांना अनुभव आहे खूप चांगला, अशा लोकांना तुम्ही देखरेखीसाठी या ठिकाणी अपॉइंट करू शकतात. म्हणजे माणसं मिळाली पण कुणाकडनं काय काम करून घ्यायचं जर असा प्रश्न असेल तर पहिले बघायचं त्याला काही स्किल आहे का. स्किल असेल तर त्याला व्यवस्थापनमध्ये घ्या, स्किल नसेल तर त्याला प्रचार प्रसारात टाकून द्या. जर त्याला स्किल पण आहे आणि त्याला व्यवस्थापकीय कामे येतात, मॅनेजमेंटचे कामं येतात, तर अशा माणसाला वाटाघाटी म्हणजे लोकांशी बोलणं, मतदान काढणं, मतदानाची टक्केवारी वाढवणं, याच्यासाठी त्यांचा अनुभवाचा उपयोग करा. आणि अनुभवी लोक आहेत तर त्यांच्याकडनं हे सगळ्या कामांचं तुम्ही देखरेख करून घ्या. मीडिया मॅनेजमेंट, पत्रकार परिषद असेल, बातमी बनवणं, जाहिरात, मुलाखत, पेड अनपेड न्यूज असतात, प्रेस नोट असेल, पॉडकास्ट असेल, रील असतील, वेबिनार असतील. आता AI टीम आहे आणि IT टीम आहे, ती पण तुम्ही मीडियामध्ये टाकू शकतात. हिशोब खर्च, ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस तुम्ही भरतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तेव्हा तुम्हाला साधारण तुमची अनामत रक्कम डिपॉझिट अमाऊंट भरल्यापासूनची जी पावती असते ती पावती जपून ठेवावी लागते आणि ती तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्यासोबत ठेवावी लागते. ती फार महत्त्वाची असते. सर्व शपथपत्र असतात, NOC असतात, त्या तुम्हाला जपून ठेवावे लागतात. त्याचे बंच तयार करून घ्यायचे, कमीत कमी 3-3 बंच तुमच्याकडे असावेत. त्यानंतर दैनंदिन खर्चाचं तुमचं हिशोबाचं नियोजन असायला हवं. छपाईचं साहित्य खर्च, चहा पाणी, भोजन खर्च, निवास खर्च आणि सर्व प्रकारचा हिशोब तुम्हाला या हिशोब खर्च या डिपार्टमेंट अंतर्गत करावा लागेल. वॉर रूम, बूथ प्रमुख असेल, पेज मॅनेजर ही एक कन्सेप्ट आहे. पेज मॅनेजर म्हणजे काय थोडक्यात सांगतो. तुमच्याकडे जर मतदार यादी आहे, मतदार यादीमध्ये एका बूथमध्ये 1000 लोकांचा एक बूथ आहे. 1000 लोकांपैकी जास्तीत जास्त 100 लोकांची एका पेजवरती नावं असतात, मागून आणि पुढून असं मिळून मॅक्झिमम 100 लोक, मॅक्स 100च्या वरती जातच नाही पण त्यापेक्षा कमी. 100 लोकांसाठी एक पेज मॅनेजर नावाचा माणूस आपण नियुक्त करायचा आणि त्याला एवढंच काम द्यायचं की बाबा तू बाकीच्या कामात कुठेच लक्ष देऊ नको, फक्त या 100 लोकांचे ईच अँड एव्हरीथिंग माहिती तुमच्यापर्यंत तो कशी कलेक्ट करेल त्याचे काही फॉर्मॅट्स आपण देतो. त्या फॉर्मॅट्सनुसार त्या 100 लोकांचं नाव, गाव, पत्ता, कुठे बसतात, कुठे उचतात, काय करतात, कुठे भेटतात, काय नाही भेटत, काय अडचण आहे, काय त्यांची समस्या आहे किंवा काय त्यांना गरज आहे, या सगळ्या गोष्टींचा गोषवारा त्याच्यामध्ये तयार होतो. तो पेज मॅनेजर असतो आणि तो पेज मॅनेजर त्या 100 लोकांचीच जबाबदारी घेतो. आणि फार मोठा मतदारसंघ असेल, फार लांब लांब जर तुमचे मतदाते असतील तर अशा वेळी पेज मॅनेजरला अजून एक सहकारी त्याला आपण नियुक्त करतो. 2 जण पेज मॅनेजर आपण अपॉइंट करू शकतो. अशा पद्धतीने 1 to 1 मॅन टू मॅन मार्किंग करून सुद्धा तुम्ही पेज मॅनेजरकडनं या ठिकाणी तुम्ही रिझल्ट्स म्हणजे मतदान वाढवून घेऊ शकतात. बूथचा मॉक कॉल असतो, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा. आता मागे मला वाटतं लोकसभेच्या इलेक्शनच्याच वेळी एक केस झाली होती पुण्यामध्ये कुठल्या तरी मतदारसंघामध्ये. सकाळी आपल्याकडे बूथ मॉक कॉल असतो. बूथ मॉक कॉल म्हणजे सकाळी 6 किंवा 6:30च्या दरम्यान तुम्हाला जिथे मतदान होणार आहे त्या ठिकाणी जावं लागतं. तिथे मशीन जे असतं मतदान पेटी, मतदान मशीन, त्याच्यावरती प्रेस केल्यावरती कोणतं मतदान कोणाला जातं आहे का ते चेक करण्यासाठी मॉक कॉल असतो. त्यावेळी तुमचा प्रतिनिधी सकाळी तिथे हजर असणं फार गरजेचं असतं. ते बऱ्याच जणांना नवीन जे उभे राहतात त्यांना माहिती नसतं. असं केल्याने आपला अनुभव पण वाढतो, आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची तयारी व्यवस्थित होते. त्यानंतर फिशिंग स्ट्रॅटेजी करावी लागते. जे मतदान दुसरीकडे जाणार ते आपल्याकडे वळवावं लागतं. मतदान प्रतिनिधी आपल्याला अपॉइंट करावे लागतात की जे मतदान वाढवण्यात आपल्याला मदत करतील. पोलिंग एजंट नियुक्त करावे लागतात. वाहनाची व्यवस्था करावी लागते. लॅपटॉप, मोबाईल, सॉफ्टवेअर, ॲप, मतदानाची टक्केवारी, या सगळ्या घटकांवरती वॉर रूममधून काम केलं जातं. साहित्य काय काय लागू शकतं. मोबाईल स्टिकर आहे, कार्यकर्त्याचे बॅचेस आहे, टॅग आहे, पेन आहे, साधा पेन, प्रोजेक्ट पेन, डायमंड बिल्ला, साधी कागद बिल्ले किंवा प्लेन बिल्ला, डिग्री बिल्ला, स्मॉल बटन, प्लास्टिक किचन, मेटल किचन, नेम किचन, रिस्ट बँड, मेटल सिम्बॉल, जीन्स कॅप, साधी कॅप, खादी कॅप, फोटो, प्लेन कॅप, मफलर, फेटे, उपरणे, रुमाल, टी शर्ट, साधे प्रिंटेड, मास्क, सॅनिटायझर, परफ्यूम, हे आता कोरोनाच्या वेळी कामाला आले तर ते अजूनही आपल्या यादीमध्ये आहेत. परफ्यूम, बलून,
EVMचं डेमो मशीन इथे रेड करण्यात आले. माननीय निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाकडनं आपल्याला काही इन्स्ट्रक्शन आहेत की आता हा डेमो आपण वापरू शकत नाही, तरी तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जे काही स्थानिक नियम असतील निवडणूक आयोगाकडनं जाहीर केलेले त्यानुसार इथे तुम्ही याचा वापर करायचा किंवा करायचा नाही ते बघू शकतात. झेंडे, पताका, पतंग, शिट्टी वगैरे असे काही तुम्ही छोट्या मोठ्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचू शकतात, जेणेकरून तुमचा प्रचार आणि प्रसार दोन्ही कामं होतात. मला असं वाटतं बऱ्यापैकी 15 पॉईंट्स या ठिकाणी आपण कव्हर केलेत. कुणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही विचारून ठेवा. अगदी शेवटच्या स्लाईड नंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचा आपण प्रयत्न करूयात. पुढची स्लाईड बघूयात. कुणाला काही अडचण असेल तर प्लीज कमेंट करा. आता मतदारसंघावर प्रभुत्व कसं मिळवावं, मला थोडंसं हसू यासाठी येत आहे, कारण काही जणांनी आम्हाला रिप्लाय असा केलेला की एका जणाचा रिप्लाय एवढा खास होता, ही जेव्हा जाहिरात पब्लिश झाली त्यावेळी, की सर मतदारांना म्हणजे त्यांची मन कसे जिंकता येतात. महत्त्वाचं असं आहे, जर तुम्ही मनच जिंकलं नाही तर तुम्ही निवडणूक जिंकून काही कामाचं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर काही करायचं असेल तर ते म्हणजे मन जिंकता आलं पाहिजे. तुम्ही कधी डॉक्टरांकडे बघितलं का, डॉक्टर काय करतात, नाडी पकडतात. नाडी पकडतात म्हणजे काय, तुम्हाला काय होतं हे नंतरचं असतं, पण ते तुमचं मन जपतात, तुमच्या भावना समजून घेतात, तुमच्या अडीअडचणी समजून घेतात, तुमची गरज समजून घेतात आणि तिथेच तुमचा अर्धा इलाज होतो. तसं जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर समोरच्याची नाडी समजली पाहिजे, समोरच्याचं मन कळालं पाहिजे. मग इलेक्शन असो की तुमचं डे टू डे लाईफ असो. तर मतदारसंघावर जर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल तर हे अशक्य नाही आहे. मतदारसंघावरती सुद्धा प्रभुत्व मिळतात. आपल्याच भारतामध्ये एक मुख्यमंत्री असे होते की ज्यांचा आपत्कालीन निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने कितीतरी जणांनी सुसाईड केल्या, आत्महत्या केल्यात, कारण ते लोकप्रिय व्यक्ती होत्या. तर हे लोकप्रियता कुठे येते, कशी येते, का येते, तर कुठेतरी तुम्ही त्यांचं मन जिंकतात म्हणून येते. म्हणून मतदारसंघावरतीच नाही तर माणसांच्या मनावरती सुद्धा तुम्ही अधिराज्य करू शकतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला निवडणुकीत उतरायचं आहे, हा डोक्यातनं विचार काढून टाका की मतदारसंघ काय माझा एकट्याचा आहे का, नाही, तो तुमचाच आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल की हा माझा मतदारसंघ आहे, 100% तुम्ही त्या दिवशी मतदारसंघावरती प्रभुत्व मिळवलेलं असेल. आता हे मिळवायचं कसं, प्रत्येक मतदारसंघाचे जिव्हाळ्याचे काही मुद्दे असतात. प्रत्येक मतदारसंघाचे जिव्हाळ्याचे असतात, म्हणजे कॉमन सगळीकडे असतात, पण जिव्हाळ्याचे काही स्पेसिफिक विषय असू शकतात, ते आपल्याला काढावे लागतात. प्रत्येक मतदारसंघात अटीतटीचे काही विषय असतात, काही स्थानिक राजकारण असतं. प्रत्येक मतदारसंघात मतदार वर्गवारी, जात, धर्म, पंथ, भाषा आणि जीवनमान विभिन्न असतं. त्याच्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करावी लागते. प्रत्येक मतदारसंघात स्त्री, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक अशी संख्या वेगवेगळी असू शकते. आता ज्या मतदारसंघामध्ये वयस्कर लोक जास्त आहेत तिथे तुम्ही रोजगाराचा विषय काढला तरी त्याला फार काही महत्त्व राहत नाही. पण रोजगाराची जिथे समस्या आहे तिथे तुम्ही रोजगाराचा विषय न काढता स्थानिक सुविधांचा विषय काढला तर तिथे उलट तुम्हाला ड्रॉबॅक मिळण्याची शक्यता असते. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यानंतर महत्त्वाचं असतं की तुम्हाला स्थानिक अडचणी सोडवायच्या आहे की त्यांना अजून काही नवीन स्वप्न दाखवायची, नवीन आश्वासनं द्यायची, ते बघावं लागेल. मतदारांचा कल आणि कौल काढण्यासाठी 13 ते 16 प्रकारचे सर्वे करावे लागतील. मतदारांचं आणि मतदारसंघावरती प्रभुत्व मिळवणं काही एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी या सगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला कराव्यात लागतात. किमान 1 वर्ष वेगवेगळे कार्यक्रम, मोहीम राबवावी लागतात. आता मोहीम याला इंग्लिश शब्द आहे कॅम्प. बरेच लोक तुम्ही ऐकले असेल, म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं सांगितलं जातं की ते मोहिमेवरती जायचे. असं कोणी म्हणायचं की ते लढाईवरती जात होते. त्याचं कारण आहे ती एक मोहीम राहायची, त्याला एक पवित्र उद्देश राहायचं. त्याच्यामुळे तुम्ही जर काहीतरी ॲक्टिव्हिटी करताय तर ती ॲक्टिव्हिटी नसावी, ते एक कॅम्प असावं, मोहीम असावी, आणि ती मोहीम असावी तरच तुम्हाला तुमच्या मतदारसंघावरती प्रभुत्व करता येईल. किमान 1 वर्ष वेगवेगळे कार्यक्रम. त्यानंतर जी स्ट्रॅटेजी वापरायची ती खाली मेन्शन केली आहे. 5L आणि स्मार्ट टेक्निक आणि AIDA आयदा नावाची टेक्निक तुम्हाला वापर करून, हा कॉर्पोरेट कन्सेप्ट आहे, हे सगळं वापर करून तुम्हाला प्रचार प्रसार करावा लागतो. त्यानंतर मतदारांची मनं जिंकली की प्रचारात आघाडी मिळते. ह्याच्याशिवाय मतदारांची मनं जिंकता येत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला बेसिक सांगितल्या त्या फार महत्त्वाच्या. त्याच्यानंतर तुम्हाला मतदारांची मनं जिंकता येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रचारात आघाडी मिळते. एकदा का प्रचारात आघाडी मिळाली की तुम्हाला मतदारसंघावरती नियंत्रण मिळवता येतं. मतदारसंघावरती नियंत्रण झालं तर मग तुमची जी काही टीम आहे त्यांनी जर योग्य बूथ मॅनेजमेंट केलं तर भरघोस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इव्हन तुम्हाला 100% चांगलं मतदान पडणार. तर त्यासाठी तुम्हाला मतदारसंघावर प्रभुत्व करायचं असेल तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता प्रचारात आघाडी कशी घ्यावी.
निवडणुकीचे वारे मुद्दे कल कसे फिरवाल? काही जणांना असं वाटतं हे फार अशक्य आहे. माफ करा, हे अशक्य नाही आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अचानक भारताच्या राजकारणात आले आणि अचानक मुख्यमंत्री झाले. म्हणजे मला असं सांगायचं आहे की व्हायचंच असेल तर काही होऊ शकतं आणि बऱ्याच गोष्टी अचानकच होतात. आणि राजकारण हे एकमेव असं क्षेत्र आहे की जिथे शक्यतेला म्हणजे खात्रीच नाही आहे की शक्यता ही पण असू शकते, शक्यता ती पण असू शकते. मग असं असताना तुमचा विजय कशाने होतो, तर तुम्ही काय तयारी केली आणि कशा पद्धतीने केली त्याच्यावरती ठरवण्यात येऊ शकतं की तुम्ही विजयी होणार की तुमचा पराजय होणार. म्हणून प्रचारात आघाडी मिळेल की नाही तर 100% मिळेल. मतदारसंघावरती नियंत्रण मिळेल की नाही 100% मिळेल. पण तुम्ही काय काम करतायत हे आपल्याला बघावं लागेल. तर प्रचारात आघाडी घ्यायची असेल तर प्री वर्क प्लॅन तयार करावा लागेल, ज्याला रोड मॅप किंवा ब्लू प्रिंट म्हणतात. व्हिजन, जसं मी आधी पण म्हणालो, ध्येय आणि उद्दिष्ट. व्हिजन हे मोठं असतं, 10-5 वर्षानंतरचं असतं, त्याला म्हणतात व्हिजन. आणि गोल्स हे छोटं छोटं असतं. दर महिन्याचं एखादं लक्ष छोटंसं वेगळं असू शकतं, दर 3 महिन्याचं असेल, 1 वर्षाचं असेल, पुढच्या वर्षीचं असेल. तर हे लक्ष असतं. त्या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजे आणि आपण त्या रूटवरती आहोत का तेही कळलं पाहिजे. नुसतं व्हिजन मोठं आहे की मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे, या देशाचा मला राष्ट्रपती व्हायचं आहे, पण एका दिवसात होईल का? नाही. मग छोटी सुरुवात, अगदी आपले म्हणजे महाराष्ट्राचे आदर्श मुख्यमंत्री म्हणता येईल त्यांना, विलासराव देशमुख साहेब, नेहमी स्माईल करणारी व्यक्ती, त्यांची सुरुवात अगदी ग्रामपंचायतीपासून झाली आणि शेवट त्यांचा मुख्यमंत्री असताना. मला सुचवायचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी व्हिजन आणि गोल्स म्हणजे ध्येय, उद्दिष्ट आणि लक्ष यानुसार तुमचं नियोजन असेल तर 100% तुम्हाला यश मिळतं. 5L टेक्निक मी ज्या आधी मागच्या स्लाइडमध्ये म्हणालो. L टेक्निक म्हणजे लिंक, लिसन, लर्न, लीड आणि लिव्ह. आता हे नेमकं काय आहे हे तुम्हाला वर्कशॉपमध्ये पाहायला मिळेल. इथे फक्त थोडक्यात माहिती देतोय. लिंक, लिसन, लर्न आणि लीड या 5 टेक्निक वापराव्या लागतात. आणि त्यानंतर स्मार्ट टेक्निकमध्ये तुमचं व्हिजन असो किंवा तुमचे गोल्स असो ते स्मार्ट असावे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाईम बाउंडेड. ह्या कन्सेप्टमधनंच तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी असायला हवी आणि ती जर तशी असेल तर 100% तुम्हाला यश मिळणार आहे. AIDA म्हणजे आयदा टेक्निक म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अट्रॅक्ट करणं, इंटरेस्ट जागृत करणं, ड्रीम स्वप्न दाखवणं, डिझायर इच्छा व्यक्त करायला लावणं किंवा इच्छा वाढवणं आणि ॲक्शन मग ते कसं मिळवणं त्यासाठी लोकांना प्रेरणा देणं. म्हणजे जसं आपल्याकडे एक वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. म्हणजे काय झालं, त्यांची एक अट्रॅक्ट केलं, ड्रीम डिझायर वाढवलं, इंटरेस्ट वाढवला आणि मग त्यांना ॲक्शनमध्ये घेतलं. तर अशा पद्धतीने तुमच्या ॲक्टिव्हिटी झाल्या तरच तुम्हाला प्रचारात आघाडी मिळवता येते. नुसतं प्रचार करून, नुसतं पॅम्पलेट वाटून किंवा नुसतं लोकांना भेटून हे होत नाही. तर ही एक मोहीम म्हणून पाहावं लागतं, मोहीम म्हणून ही राबवावं लागतं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर आमच्याकडे मोबाईल नंबर मिळत नाही किंवा लोक मोबाईल नंबर देत नाही, मग असं काय करायचं की ज्याच्याने नंबर मिळवता येतील. नंबर मिळू शकतात. आज म्हणजे आपल्याकडे काही ठिकाणी असं आहे की रेडीमेड डेटा, कॉन्टॅक्ट डेटा पण मिळतो आणि काही ठिकाणी असं आहे की पारंपरिक पद्धत आहे, सर्वे करता येईल, शिबिर घेता येईल. बऱ्याच ठिकाणी त्या पर्टिक्युलर समाजाचे एखादे गुरु असतात, त्यांचे अनुयायी असतात, त्यांच्याशी संपर्कात तुम्ही येऊ शकतात. त्यांचे एकमेकाचे लागेबंद असतात, एकमेकाशी गुरु बंधू, गुरु भगिनी म्हणून त्यांची एकमेकाशी ओळख असते. तुमच्याच मतदारसंघातील एखादा प्रतिष्ठित नागरिक असतो की ज्यांच्या सांगण्याहून लोक प्रेरित पण होतात, प्रभावित पण होतात आणि ऐकतात. याला आम्ही इन्फ्लुएन्सर म्हणतो. पोलचीट वाटप करून सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट डेटा किंवा लोकांची मदत घेऊ शकतात. पोलचीट म्हणजे काय, तर मतदान यादीमध्ये तुमचं कितव्या नंबरला नाव आहे, कुठलं तुमचं बूथ आहे, कुठे तुमचं मतदान आहे, मतदान यादीत तुमचं नाव आहे की नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पोलचीट वाटपच्या माध्यमातून करू शकतात. त्यानंतर असेच आणखीन 7 प्रकारचे काही आमच्याकडे काही आयडियाज आहेत की ज्याच्यातून तुम्हाला मोबाईल नंबर नसतानाही लोकांशी संपर्क करता येऊ शकतो. आधुनिक पद्धतीमध्ये बघा, तुम्ही एखादा एअर बलून, मोठा एअर बलून असतो तो वरती सोडू शकता. त्याने काय होतं, हे पण परवानगी करूनच करावं लागतं. आजूबाजूच्या लोकांना ऑटोमॅटिक विषय कळत जातो की अरे ही व्यक्ती उभी आहे, ह्या व्यक्तीने बलून लावलेला आहे, हे लोकांना माहिती होतं. असे खूप स्ट्रॅटेजी आहेत, स्टंट आहेत, फंडे आहेत
त्यानंतर टॉलमॅन म्हणजे काय, तो उंच माणूस येतो, कुठले तरी मला वाटतं शिडी लावलेली असते की त्याला पाय जोडलेले असतात लाकडाचे आणि तो त्याच्यावरती चालत जातो. ते लोकांच्या समोर आल्यानंतर लोक त्याच्याकडे बघून थोड्या वेळ घाबरतात, नंतर प्रश्न पडतो. त्याच्या अंगात जर तुमचे प्रचाराचे कपडे असतील तर ते तुमचा प्रचार होऊ शकतो. रंगीला माणूस जो कुठलेही कपडे न घालता फक्त अंतर्वस्त्र ठेवतो आणि पूर्ण शरीरावरती तुमचे टॅटू काढतो किंवा तुमची डिझाईन काढतो किंवा तुमचा लोगो काढतो किंवा तुमच्या पक्षाचे चिन्हाचे कपडे घालतो आणि त्याची सुद्धा तुम्ही परवानगी काढू शकता. डिजिटल डिस्प्ले असतो. डिजिटल डिस्प्ले असं पाठीवरती घेऊन फिरण्याचं एक मशीन मिळतं. जसं आपण डिस्प्ले लावतो तसं पाठीवरती ते घालता येतं किंवा उंटावरती ठेवता येतं किंवा लोकांना ते आपले बायसिकल्स असतात सायकल त्याच्यावरती लावता येतं किंवा काही मुलांना कामाला आणून मुलांकडे ते घेऊन उभं राहता येतं. जसं लग्नामध्ये ते आपल्याकडे वेगवेगळे कंदील घेऊन उभे राहतात तसं या ठिकाणी आपल्याला डिजिटल डिस्प्ले घेऊन उभं राहता येतं. सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही तुम्हाला प्रचार करता येतो. त्याचा काही आवाज नाही, गोंधळ नाही, कुणाला त्रास पण नाही. हे डिजिटल डिस्प्ले आहे. आणखीन ह्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं दूधवाल्यांचा एखादा संघ असावा, नेटवर्क असावं, जे दूध घरोघरी पोहोचवलं जातं ते सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट डाटा देऊ शकतात. गॅसवाले देऊ शकतात, फेरीवाले, स्कूल्स कॉलेजेसवाले पण देऊ शकतात. कुठल्या मोबाईल कंपनी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला डेटा मिळू शकतो. आता एक कपडे इस्त्रीवाल्यांचं पण बघा, ते कपडे इस्त्री झाली ना की त्याच्यामध्ये एक पेपर देतात. तो पेपर त्यांना सांगा, पेपर देण्याऐवजी तुमचं स्वतःचं प्रचारपत्रक द्या. आणि हे शक्य आहे, अशक्य काहीच नाही. व्यवस्थित बोलणं असेल, तुमचं व्यवस्थित संवाद संपर्क असेल, जर तुमच्या मतदारसंघामध्ये फार अटीतटीची लढत नसेल तर हे तुम्हाला अगदी सोपं आहे. तुम्ही एखाद्या ठेल्यावाल्याकडे, पाणीपुरीवाल्याकडे सुद्धा तुमचं प्रचाराचं काम तिथे जाऊन करू शकतात की जे तुमच्याकडचं फेमस ठिकाण आहे. आणि असे जवळपास 29 प्रकार आहेत की जे आम्ही तुम्हाला वर्कशॉपमध्ये देतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी मोबाईल नसतानाही प्रचार प्रसार करू शकतात. मोबाईल असलाच पाहिजे मगच प्रचार प्रसार होतो असं काहीही नाही. पुढचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे प्रचार कार्यालय, निवासी, म्हणजे एक प्रचार कार्यालय आणि एक निवासी कार्यालय. त्यानंतर बूथ मॅनेजमेंट आणि वॉर रूम याच्यात बेसिक फरक काय किंवा त्याच्यात आपल्याला काय काय करायचं ते आपण थोडक्यात बघूयात. जर तुमचं निवासी कार्यालय असेल तर त्याचं महत्त्व असं आहे की ते कायमस्वरूपी असावे. पहिल्या दिवसापासून, पहिल्या वर्षापासून, 1 वर्ष अगोदरपासून तुमचं कायमस्वरूपी निवासी एक कार्यालय असावं. तिथे सगळ्यांना मुक्त प्रवेश असावा, खुला प्रवेश असावा. कुणालाही येण्या जाण्याचे काही बंधन नसावेत आणि तिथे इलेक्शनचे कामं नसावेत. तिथे फक्त डे टू डे मीटिंग्ज असावेत. प्रचार कार्यालय असेल तर ते तात्पुरतं असतं. तिथे मतदार, प्रचारक आणि प्रसारक या 3 प्रकारच्या लोकांसाठी ते खुलं असावं. बाकीच्यांना त्याची काही आवश्यकता नाही. बूथ असेल, बूथ मॅनेजमेंटसाठी जर तुम्ही डिपार्टमेंट तयार केलं असेल तर बूथ ऑफिस जे असेल तर ते बूथ ऑफिस तात्पुरतं असावं आणि त्यात फक्त आणि फक्त कोर कमिटीचे लोक जातील. कोर कमिटीमध्ये कमीत कमी 11 ते 22 जणांचा समावेश असू शकतो, जेवढं तुमच्याकडे मॅनपॉवर असेल त्याच्यानुसार. आणि वॉर रूम आहे. वॉर रूमसुद्धा तात्पुरतं असतं. याच्यामध्ये कोर टीमची माणसं जाऊ शकतात, IT ची टीममधली माणसं जाऊ शकतात आणि बूथ टीममधली माणसं किंवा प्रमुख त्या ठिकाणी जाऊ शकतात. बाकीच्यांना तिथे प्रवेश नसतोच. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न बऱ्याच जणांना वाटतं की मतदान आपल्याकडे कसं वळवावं, मतदान कसे वाढवाल. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात. काही प्रश्न असेल तर पाठवून ठेवा. तुम्हाला त्याची उत्तरं सगळ्यात शेवटी मिळतील. आपण बरेच पॉईंट आता कव्हर केलेत. आता महत्त्वाचा जो मुद्दा चालू आहे तो म्हणजे मतदान आपल्याकडे कसं वळवावं. घोडा अगर घास से प्यार करेगा तो खाएगा क्या. एक तर तुम्ही ह्या क्षेत्रात यायला नको, आला आहात तर आता तुम्हाला फक्त आणि फक्त आपलाच विचार करावा लागतो जिंकेपर्यंत. आणि एकदा तुम्ही जिंकलात मग तुम्ही समाजाचा विचार करा, तुमच्या कामाचा विचार करा, तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक घटकाचा विचार करा. कारण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण समाजाशिवाय राहू शकत नाही. आपण एकट्याने कितीही विकास केला तरी आपल्याला जर सुखी राहायचं असेल तर 100% आपल्याला इतरांचा विचार करावा लागतो, इतरांच्या सहकार्याने आपल्याला जगावं लागतं. म्हणून मतदानाचा जर विषय असेल, निवडणूक जिंकण्याचा जर विषय असेल त्यावेळी मात्र थोडंसं स्वार्थी व्हावं लागतं, स्वतःसाठी जगावं लागतं. आणि त्यासाठी काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं जागरण आणि गुप्त बैठका याची सवय लावून घ्यावी लागते. आता हे इतके इन जनरल विषय आहे की प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्त बैठका असतात, त्या एकसारख्या लागू होत नाही.
तुमच्या मतदारसंघात तुमच्यासाठी कशा पद्धतीने काम करायचं यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सल्ला घेऊ शकता, आम्ही तुम्हाला ती माहिती आणि मार्गदर्शन देऊ शकतो. जागरण आणि गुप्त बैठका, त्यानंतर लिफाफा प्रचार. याच्या नावातच तुम्हाला कळतंय की हाईड अँड सीक गेम आहे, लिफाफ्यातून प्रचार करावा लागणार आहे. पोलचिट वाटप या माध्यमातून तुम्ही मतदान वाढवू शकतात, वळवू शकतात. काही ऑफर्स असतात बघा, तुम्ही ऐकलं असेल, हे सगळ्यांसाठी असतात, जनरल आहे, कोणाला पर्टिक्युलर टार्गेट केलं जात नाही. पण ज्यांनी मतदान केलं 12 वाजेच्या आत मतदान करणाऱ्यासाठी एक साधारण 10%, 20%, 50% असं डिस्काउंट दिलं जातं. त्यांना एकच अट असते की तुम्ही मतदान केलंय म्हणून निशाणी दाखवा. बोटाला इथे जर तुमच्या निशाणी दिसत असेल, म्हणजे शाई दिसत असेल, तर त्यांना ते डिस्काउंट मिळतं. तुमच्या ओळखीतले जेवढे दुकानदार असतील, व्यावसायिक प्रतिष्ठित नागरिक असतील, त्यांना सांगा किंवा तुम्ही मतदाराची टक्केवारी वाढवण्यासाठी असे छोटे मोठे उपक्रम ठेवू शकतात, तपासणी वगैरे किंवा त्यांना काही डिस्काउंट वगैरे. इतर वेळी हा जो आपण डिस्काउंट वगैरे देतो, तर हा एक आपला राष्ट्रीय कार्यक्रम आहे की मतदान वाढवणं. त्याच्यामुळे हे कुठलंही प्रलोभन नाही, कुठलीही मार्केटिंग नाही, कुठली स्कीम नाही. तर एक आपलं इन जनरल ज्याला आपण सर्वसामान्य मन म्हणू की मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून तुम्ही 12 वाजेच्या आत ज्यांनी कोणी मतदान केलं, 1 वाजेच्या आत, 2 वाजेच्या आत, तुमच्या हिशोबाने ती वेळ मागे पुढे करून त्यांना काही डिस्काउंट मिळतोय का तुमच्या मित्रपरिवारातून, त्या दुकानातून, त्या एखाद्या दालनातून, ते तुम्ही इथे व्यवस्था करू शकतात. मोफत तपासणी देऊ शकतात. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहन व्यवस्था. जर तुमच्यापैकी मोठ्या पक्षाचे किंवा मध्यम पक्षांचे जर कार्यकर्ते असतील, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण वाहन व्यवस्था का करावी. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एक मतदान जरी त्या वाहन व्यवस्थेने जर पडलं असेल, तर ते वाहन जे तुम्ही व्यवस्था केली ते वाया जात नाही. म्हणून तुम्ही वाहन व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची. काही ज्येष्ठ नागरिक असे असतात, काही मध्यमवर्गीय लोक असे असतात की ज्यांच्याकडे येण्या जाण्यासाठी पैसा पण त्यावेळी नसतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे वाहन व्यवस्था नसते, त्याच्यामुळे ते मतदानाला बाहेर पडत नाही. म्हणून अशा लोकांच्या अगोदर संपर्कात राहा, त्यांच्यासाठी अगोदर गाडीची व्यवस्था करा, सगळ्यांची वेळ ठरवा. मोफत वाहन व्यवस्था ज्यांनी केली आहे त्यांना हे चांगल्या पद्धतीने रिझल्ट चांगले येतात. आता ह्याच्यावरती निवडणूक आयोगाकडनं काही तुम्हाला काय म्हणतात खुली परवानगी नाही आहे. हे सगळं तुम्हाला तुमच्या लेवलला करावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुणाला धमकावणं किंवा कुणाला बळजबरी करणं किंवा कुणाला प्रभावित करणं हा काही तुमचा उद्देश नसतो. तर त्यांना मदत करणं हा तुमचा हेतू असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकतात. मोफत वाहन व्यवस्था. त्यानंतर जसं मी आधी सांगितलं, गुरुदेव गुरुबंधू यांची भेट घ्या, गुरु भगिनी असतील त्यांची भेट घ्या, प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्यांची भेट घ्या, त्यांना तुमच्या बाजूने बोलायला सुचवा. जुने मित्र परिवार असेल त्यांना तुम्ही याच्यात सहभागी करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची विशेष बाब जी तुम्हाला सगळ्यांना सांगायची ती म्हणजे तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला असं वाटतं की मला कोणीतरी ओळखतं. आणि दुर्दैवाने बऱ्याच कार्यालयांमध्ये तुम्ही कामाच्या गराड्यात, कामाच्या त्या टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे समोरचा जो कोणी मतदार, जी कोणी व्यक्ती तुमच्या कार्यालयात आली, तुमच्या संपर्कात आली, त्याला तुम्ही नमस्कारसुद्धा करत नाही, रामराम करत नाही, सलाम वालेकुम करत नाही, आदाब करत नाही, तुम्ही जय भीम करत नाही. असे कितीतरी असे विशेष ज्या त्याला अपेक्षा असतात की मी आल्यानंतर मला कोणीतरी ओळखावं. तर हात जोडून विनंती, तुम्ही कोणी जरी उभे असाल तर एक माणूस असा ठेवा की जो त्यांचं रिस्पेक्टफुली वेलकम करेल. तो तुमचा कामाचा असला तरीसुद्धा, कामाचा नसला तरीसुद्धा. तुमच्यावर येणारं सगळं संकट जर टाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला ओळख मिळते, प्रत्येकाला आपण कोणीतरी ह्यांना ओळखतो, हे आपल्याला ओळखतात अशी फिलिंग जाणं फार गरजेचं. त्यानंतर ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांना आदर सन्मान द्या. तरुणांना मोठेपणा मिळवावा वाटतो, तर त्याच्यामुळे तुला काय येतं, तुला जमणार नाही, तू काय करशील, तुझ्याच्याने होणार नाही, तुझ्यामुळे नुकसान होईल, असे जे काही वाक्य निघतात ते त्यावेळी बंद करावेत. उलट त्यांना प्रोत्साहन द्या, हा यार तूच करू शकतो, तुझ्याकडनंच होणार आहे, तुलाच जमणार आहे, तूच करशील. हे असं जेव्हा तुम्ही एखाद्या तरुणाला इन्फॉर्म कराल, त्याला ज्यावेळेस तुम्ही काय म्हणता त्याला मोटिवेट कराल, 100% तुमच्या मतदान टक्केवारीमध्ये फरक पडलेला असेल. त्यानंतर कोणी गरजू असेल तर त्याला मदत मिळायला हवी. आता मदतीचे वेगवेगळे अर्थ आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीची गरज कुणाकुणाला असू शकते. जेन्युइन व्यक्ती असेल तर त्यांना ती गरज तुम्ही नक्की पुरवू शकतात. आणखीन महत्त्वाचं, आज जसं घरामध्ये जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, नवीन सूनबाईला वाक्य असतं की तुला जर घरामध्ये संसारामध्ये सुखी राहायचं असेल तर माणसाच्या पोटातून रस्ता जातो. म्हणजे खायला जर तुम्ही चांगलं व्यवस्थित बनवून ठेवलेलं असेल, पोटभर आणि चांगलं चुंगलं जर तुम्ही जेवण देत असाल, अन्न देत असाल, अन्नदान करत असाल, 100% ते तुमच्याकडे
एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पण येतं आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट चांगले मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे मतदान जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यावरती, प्रचार सुरू झाल्यावरती जेवणाची, खाण्यापिण्याची, भोजनाची व्यवस्था चोख आणि चांगली करून ठेवणं फार गरजेचं आहे. काही ठिकाणी असं होतं की मालकाने चांगला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो, पण ज्यांनी ते काम घेतलंय तो त्यात सोडा टाकतो, वेगवेगळं नको ते मसाले टाकतो किंवा चालढकल करतो, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होतं. असं होता कामा नये. याच्यावरती सुद्धा बारकाईने लक्ष द्या आणि 100% तुम्हाला यश मिळण्यामध्ये तुम्ही जे काही खाऊ पिऊ घालतात त्याचं तुम्हाला खूप पुण्य पण मिळतं आणि तुम्हाला त्याच्याने सहभागसुद्धा मिळतो. त्यानंतर काही भेटवस्तू मिळण्याचे ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी भेटवस्तू. बसायला मिळणं हा एक वेगळा प्रकार आहे. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. तुम्ही तुमच्या आकलन शक्तीनुसार त्याचे अर्थ लावू शकतात की बसायला मिळणं म्हणजे कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कुणाला काय काय करायचं आहे. त्यासुद्धा काही ऑफर्स असतील तर त्या नाईलाजाने तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. तुम्ही नऊ मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी सेल्फी पॉईंट काढू शकतात. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सेल्फी पॉईंट द्या की या ठिकाणी तुम्ही तुमचा सेल्फी काढायचा आणि फेसबुकला, यूट्यूबला, इन्स्टाला जिथे तुम्हाला पोस्ट करायचं तिथे पोस्ट करायला सांगा. नऊ मतदारांना तेवढंच त्यांच्या एरियामध्ये त्यांचं नाव झाल्यासारखं वाटतं आणि त्यांनी मतदान कुणाला केलं हा नंतरचा भाग आहे. पण मतदान करून आल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती जे फर्स्ट एक्सप्रेशन असतं ते तुम्ही जर कॅच केलं, टिप केलं आणि ते जर तुमच्या पेजमध्ये आलं आहे तर आयुष्यभर त्यांना लक्षात राहतं, अरे ह्या माणसाने, ह्या पक्षाने माझ्यासाठी माझा पहिला फोटो काढला होता, तो व्हायरल झाला होता. तर त्याच्यामुळे जर सेल्फी पॉईंट बनवता आला आणि त्यांना जर काही प्राईज देता आले इलेक्शन संपल्यानंतर तर तुमचं पुढच्या इलेक्शनपर्यंत नाव राहतं. त्यानंतर वाहतूक व्यवस्था मिळणं, जसं मी आधी म्हणालो तर ती मोफतमध्ये वाहतूक व्यवस्था गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी, इच्छुकांसाठी, गरजू लोकांसाठी असणं फार गरजेचं आहे. तर ह्या मतदान आपल्याकडे वळवण्याच्या काही कल्पवृत्त्या आहेत की ह्यांनी तुम्हाला मतदान तुमच्याकडे वळालेलं दिसू शकतं. आणखीन महत्त्वाचं, आता जे आपण शेवटी आपला जो वर्कशॉप आहे त्याच्याकडे जाणार आहोत आणि सध्या सुरुवातीला हा जो वेबिनार आहे तो आपण आता थोड्या वेळात आपला संपणार आहे, रिवाइंड होणार आहे, वाइंड अप होणार आहे. त्याआधी जे मी पहिल्यापासून दाखवलं, सांगितलं ते म्हणजे जॅक हेल्पलाईन या नावाने आमच्या संस्थेने महाराष्ट्रभर अनेक कामं केलेली आहेत. आपण पूर्ण भारतामध्ये, पूर्ण राज्यांमध्ये आपण कामं केलेली आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातही आपण कामं करतोय. आणि त्यामुळे जर तुम्हाला कुणालाही निवडणूक व्यवस्थापन, निवडणूक जिंकण्यासाठी जर काही मदत हवी असेल, काही सेवा हव्या असतील तर आम्ही एकूण 4 प्रकारे तुम्हाला माहिती, मदत, मार्गदर्शन आणि सेवा देऊ शकतो. याच्यामध्ये जर तुम्ही आमचे कायमस्वरूपी जर तुम्ही व्यवस्था आमची घेतलेलीच नसेल, आमच्याकडे जर तुमचं मॅनेजमेंटच नसेल तर तुम्हाला सल्ला मार्गदर्शन मात्र मिळू शकतं, ज्याच्यामध्ये मतदारसंघाचं विश्लेषण मिळतं, मतदारांचं कलाचं विश्लेषण मिळतं, व्यवस्थापनाचा सल्ला मिळतो आणि समस्याचं निवारण. बरेच जण आम्हाला फोन करतात की सर मी फॉर्म भरला आहे आणि आता काय झालं आहे की फॉर्म भरल्यानंतर माझे कार्यकर्ते माझ्याकडनं काम करत नाही, दुसऱ्याकडनं काम करतात असं मला लक्षात आलं, किंवा त्यांना कामं जमत नाही, किंवा काही जण असं सांगतात की सर माझ्याकडे इलेक्शनचं सॉफ्टवेअर आहे, ॲप आहे, पण ते ऑपरेट कसं करायचं. बरं, ऑपरेट झालं, लोकांपर्यंत पोहोचलात, पण जर तुम्ही फिजिकली लोकांपर्यंत पोहोचला नाही, कारण इलेक्शन हा असा विषय आहे की जिथे तुम्ही लोकांना जाऊन किती भेटतात, किती जणांच्या पाया पडतात, किती जणांचे गळे भेट घेतात, किती जणांना तुम्ही हातात हात देतात, सेकंड घेतात, याच्यानी तुमचा मतदानाचा आकडा, टक्केवारी मागे पुढे होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर आत्ता नवीन लोकांना असं वाटतं की फक्त मी सोशल मीडियातनं मार्केटिंग केली, व्हॉट्सअपला मेसेज टाकला, फेसबुकला एखादी रील सोडून दिली म्हणजे मतदान होईल, असं होत नाही. प्रसार झाला, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, हे नक्की खरं आहे, पण तुम्हाला मतदानामध्ये जर त्याला परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला लोकांना भेटण्याशिवाय पर्याय नाही. आणि लोकांना भेटताना तुम्ही एकटेच नाही तर तुमची टीम कशा पद्धतीने भेटते ते बघावं लागतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर मतदान वाढवायचं असेल तर तुम्ही जे काही आता ॲक्टिव्हिटीज करतायत त्या ॲक्टिव्हिटी कितपत योग्य आहे, किती चुकीच्या आहे, किती चांगल्या आहे हे बघण्यासाठी तुम्हाला आम्ही माहिती, मार्गदर्शन आणि मदत देऊ शकतो. आता काही जणांचा मला प्रश्न होता की सर वेबिनारमध्ये पण हेच आणि वर्कशॉपमध्ये पण हेच. नाही सर, तसं नाही आहे. वेबिनार हा ट्रेलर झाला, आम्ही जी काही माहिती देतोय हा ट्रेलर आहे. हे वरवर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यात आल्या आहे. आता तुमच्यातले काही जण हुशार असतील तर हे ट्रेलरवरनंच अंदाज घेणार की यांचा पिक्चर फ्लॉप आहे किंवा यांचा पिक्चर हिट आहे. ज्यांना हिट वाटेल ते आमच्या वर्कशॉपला येतील, ज्यांना असं वाटेल की नाही यार काहीतरी आपल्याला जसं हवं तसं नाही आहे, हिट नाही आहे, फ्लॉप आहे, नो प्रॉब्लेम सर, ही लोकशाही आहे, ज्याला जे वाटेल तो ते करू शकतो. तर हे ट्रेलर बघितल्यानंतर तुम्ही पुढचा पिक्चरचा अंदाज घेऊ शकतात की आम्ही तुम्हाला काय काय व्यवस्था देऊ शकतो, व्यवस्थापन देऊ शकतो, सेवा देऊ शकतो आणि कशा प्रकारचे निकाल आपले असण्याची शक्यता आहे. हा एक भाग झाला. म्हणून वेबिनारमध्ये ह्याची तुम्हाला टेंटेटिव्ह आयडिया आली आणि इथून पुढे
जेव्हा तुम्ही वर्कशॉपला याल, तुमच्यापैकी कुणी वर्कशॉपमध्ये काय होईल, वर्कशॉपमध्ये इंडिव्हिज्युअल प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी वेगळी आहे, त्यांचा अजेंडा वेगळा आहे. आता काही जणांना निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरतीच बोलावं लागतं, काही जणांना जातीय समीकरण, समस्या, स्थानिक समस्या, अटीतटीचे मुद्दे, भांडण, निगेटिव्ह गोष्टी यांचा सुद्धा आधार घेऊन प्रचार करावा लागतो. मग सगळ्यांना एकसारखी स्ट्रॅटेजी देऊन चालत नाही. मग अशा वेळी आपण काय करतो, जनरल स्ट्रॅटेजी ही वेगळी असते की जी तुम्हाला वेबिनारमध्ये कळाली, आणि स्पेसिफिक कस्टमाइज इंडिव्हिज्युअल जी तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी असते त्याच्यासाठी वर्कशॉप असतो. आता काही जणांनी मला हे पण विचारलं की तुम्ही हे लोकांना माहिती मार्गदर्शन का देताय, त्याच्यात तुमचा काय फायदा, तुम्ही सरळ सरळ सेवा का देत नाही. अगदी योग्य प्रश्न आहे, पण खरी गोष्ट काय माहिती का, आम्ही एका वेळी एक पक्ष, एक जिल्हा, एक प्रचारच करू शकतो. सगळ्यांकडे आम्ही प्रचार करू शकत नाही, सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून ज्यांचं आम्ही काम घेतलंय त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक इमाने इतबारे राहतो, बाकीच्यांना आम्ही ह्या सगळ्या सेवा देतो. संपूर्ण व्यवस्थापन ज्याला दिलं त्यांना ठराविक सेवा किंवा सल्ला, मार्गदर्शन, सर्वे हे ऑटोमॅटिक मिळतात. पण ह्याच्यात जे तुम्ही पॅकेज घेतात, काही जण ठराविक सेवा घेतात. ठराविक सेवा म्हणजे 16 प्रकारचे सर्वे. मी ते कोणते सर्वे ते खाली तुम्ही बघा, इथे 10 सर्वेंची आम्ही माहिती दिली आहे. सर्वेच्या कॉलममध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. सर्वेमध्ये पहिला सर्वे येतो माहिती संकलनाचा सर्वे. माहिती संकलन म्हणजे कोण कुठे राहतो, किरायाने राहतो, स्वतःचं घर आहे, दुसऱ्याचं घर आहे, मतदान इथेच आहे का की बाहेरचं आहे का, मतदान यादीत नावच नाही. KYC सर्वे. KYC सर्वेमध्ये त्याचं मतदान कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, रेशन कार्ड आहे का, त्याचं आता नवीन नवीन आयुष्यमान कार्ड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतील त्याच्यात त्याचं नाव आहे का, हा KYC सर्वे होतो. त्यानंतर जनगणना, जातीय समीकरण, कुठल्या समाजाचा, कुठल्या विचाराचा, असा एक सर्वे असू शकतो. मतदार यादीचा सर्वे की आमचा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये त्याचं त्या मतदान यादीत नाव आहे का, कितव्या नंबरला आहे, तो एक सर्वे असतो. उमेदवाराची चाचपणी केल्या जाते. म्हणजे एकाच मतदारसंघामधून एकाच पक्षातून 4-4, 5-5 जण इच्छुक असतात. वेगवेगळ्या दुसऱ्या पक्षाचा एखादा इच्छुक उमेदवार असतो. असे सगळ्यांची नावं एकत्र करून तुम्हाला कुठला उमेदवार चालेल, कुठला उमेदवार नाही चालणार, कुठल्या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या गोष्टींचा एक सर्वे करण्यात येतो. त्याला उमेदवारी चाचपणी सर्वे म्हटलं जातं. पक्षाचा सर्वे, कोणत्या पक्षाचं तुम्ही समर्थक आहात, कुठल्या पक्षाचे तुम्ही निष्ठावंत आहात, याचा सर्वे होतो. स्थानिक मुद्दे आणि विषयांचा सर्वे. काही जणांना अडीअडचणी असतात, स्थानिक नागरिक समस्या असतात, काही जणांना स्थानिक नागरिक काही रिक्वायरमेंट्स असतात, काही नीड्स असतात, ड्रीम्स असतात, डिझायर असतात, त्या सगळ्यांचा एक सर्वे असतो. मत आणि कौल की उद्या समजा असं असं झालं तर तुम्ही कशाला मतदान कराल, कोणत्या विषयाला मतदान कराल, ते हे मत आणि कौल सर्वे आहे. कल चाचणी की हे सगळं झालं, मतदान कुणाच्या बाजूने फिरलं, एक्झिट पोल ज्याला म्हटलं जातं, ते तुम्हाला मिळेल. आणि असेच इतर 4 ते 3 म्हणजे साधारण 7 सर्वे आहेत की जे आम्ही तुम्हाला वर्कशॉपमध्ये देतो. आणि हे असे 16 प्रकारचा सर्वे जर तुम्ही केला तर 100% तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग गोष्ट तुम्हाला कळते. आता काही जणांचा विषय असं होतो, काही जण असं म्हणतात की आम्ही सॉफ्टवेअर घेतला, म्हणजे अगदी लाखो रुपयाचं सॉफ्टवेअर घेतलं जातं, ॲप घेतलं जातं. ॲप आणि सॉफ्टवेअर हे तुम्हाला फक्त ही सगळी व्यवस्था ऑनलाईन करून देतात. मी पुन्हा एकदा सांगतो, ॲप आणि सॉफ्टवेअर हे फक्त तुम्हाला ही सगळी व्यवस्था ऑनलाईन करून देतात, डिजिटल करून देतात. पण ते स्वतःहून त्याच्यामध्ये प्रचार प्रसार करणं किंवा मतदान वाढवणं ह्याच्यामध्ये त्याचा फार काही उपयोग होतोच असं नाही आहे. म्हणून तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागतं. जसं मी सुरुवातीला म्हणालो, मायक्रो प्लॅनिंग महत्त्वाचं, चौकस असणं गरजेचं, आणि त्याच्यामुळे तुमचं ग्राउंड वर्क महत्त्वाचं. नुसतं तुमच्याकडे नाव आहे, ॲप आहे, मोबाईल आहे, ॲप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे, टाकला SMS, टाकली पोस्ट, व्हायरल झाली रील, ह्यांनी मतदान नाही वाढत. हां, प्रचार होतो, प्रसार होतो, मतदानावरती परिणामसुद्धा होतो, पण ॲक्च्युअल मतदान काढण्यासाठी तुम्हाला ग्राउंड लेवललाच तयारी करावी लागते. आता हे तुम्ही एकतर हा सर्वे घेऊ शकतात किंवा तुम्ही ठराविक सेवा घेऊ शकता. 16 प्रकारचे सर्वे, सोशल मीडिया मार्केटिंगचं एखादं आम्ही पॅकेज देऊ शकतो. आमच्याकडे पण काही सॉफ्टवेअर आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर काही ॲप पण आहे. सॉफ्टवेअर म्हणजे जे तुम्ही लॅपटॉपला, डेस्कटॉपला वापरू शकतात, आणि ॲप जे तुम्ही मोबाईलवरती वापरू शकतात. दोन्ही प्रकारचे आहे, इंडिव्हिज्युअल पण आहे आणि दोन्ही कंबाईनमध्ये पण आहे. सल्ला मार्गदर्शन, जसं मी तुम्हाला आधी म्हणालो, तुम्ही मतदारसंघाचं विश्लेषण घेऊ शकतात, मतदाराचं कल जाणून घेऊ शकतात, तुमची तयारी कशी चालू आहे, तिथे काय अडचणी आहेत, तुम्ही जिंकतायत की हरतायत हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकतात व्यवस्थापन सल्ल्यामध्ये. आणि समस्या जर काही येत असतील तर त्या सोडवण्याची सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सेवा देतो. आणि जर तुम्ही संपूर्ण व्यवस्थापन घेतलं तर संपूर्ण व्यवस्थापनामध्ये पूर्वतयारी,
तुम्हाला इलेक्शनला उभं राहण्यापासून ते इलेक्शन जाहीर होण्यापासून जी काही पूर्वतयारी, ती सगळी पूर्वतयारी, 16 प्रकारचे सर्वे, तुमचे स्वतःचे इमेज मेकिंग असते, तुमचा अजेंडा असेल, त्याचं ब्रँडिंग असेल, तुमचं स्वतःचं ब्रँडिंग असेल, पक्षाचं ब्रँडिंग असेल, ते केलं जातं. कॉन्टॅक्ट डेटा डेव्हलप केला जातो. जेवढे मतदार असतील तेवढा सगळ्यांचा मॅक्झिमम डेटा आपण 80 to 95% आपण डेटा कलेक्शन करतो. सोशल मीडिया मार्केटिंग करतो, व्हॉट्सअप मार्केटिंग आहे, प्रचार प्रसारांची सगळी कामे आहेत, मीडियाचं मॅनेजमेंट केलं जातं. मतदार यादी असेल, वोटरचं ॲप असेल, सॉफ्टवेअर असतील, ते तुम्हाला मिळतात. IT किंवा AI मॅनेजमेंट आमच्याकडनं तुम्हाला मिळेल. 24 प्रकारच्या आघाड्या तयार केल्या जातात, समितींची निर्मिती होते, 80 प्रकारे यांचं काम चालतं, ते पण तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर बूथ मॅनेजमेंट, जे इलेक्शनच्या 2-3 दिवस आधी आणि इलेक्शन म्हणजे ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी कामाला येतं. वॉर रूम सेटअपसुद्धा याच प्रकारे साधारण 10 दिवसांचंच वॉर रूम मिनिमम असावं, ते तुम्हाला मिळतं. वोटिंग मॅनेजमेंट अँड लाईव्ह वोट काउंटिंग, मतदान कसं वाढवायचं याचं सुद्धा तुम्हाला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह वोट, की जितके मतदान झालेत त्यातनं तुम्हाला किती, इतर ठिकाणी किती, आणि आता तुम्हाला घरातून किती लोकांना मतदानासाठी इन्व्हाइट करायचं आहे, आमंत्रित करायचं आहे, आग्रह करायचा आहे, ह्याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला लाईव्ह वोट काउंटिंगमध्ये देऊ शकतो. आता आपला हा वेबिनार मधला तर सगळा पार्ट आता कव्हर झाला आहे. जसं आम्ही तुम्हाला कमिटमेंट केलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला मेन्शन करून दिल्या आहे. पण ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आता काय काय आहे, मतदान वाढवण्यासाठी प्रचार प्रसार कामे कशी करावीत. आता कशी करावीत, काय करावीत हे मी सांगितलं आहे, पण कशी करावीत ह्याचं नियोजन कसं करावं, तर हे काही जनरल नाही आहे. आणि जनरल सांगितल्याने तुम्हाला त्यात यश पण नाही मिळणार. कारण का, तुम्ही फेसबुकला जाहिरात दिली, यूट्यूबला दिली किंवा तुम्ही व्हॉट्सअपला टाकलं म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असं होत नाही. तुमच्या मतदारसंघात काय चालू आहे, लोकांच्या माइंडसेटमध्ये काय, मतदारांचं म्हणणं काय, हे बघून आपल्याला ठरवावं लागतं की इथे कॅम्प काय करायचा. कॅम्प म्हणजे मोहीम, आणि ती मोहीम ज्या वेळेस आपण सक्सेसफुली रन करतो 100% तुम्हाला मतदान वाढवण्यामध्ये त्याचा फायदा होतो. म्हणून हे वर्कशॉपमध्ये शिकवलं जातं की कुठल्या प्रकारचा मतदारसंघ असेल तर काय करायला हवं. त्यानंतर मॅन टू मॅन मार्किंग, थीम प्रचार, लिफाफा प्रचार म्हणजे काय, हे सगळीकडेच कामाला येतं असं नाही आहे. पण ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे, की ज्या ठिकाणचं कल कळत नाही आहे, त्या त्या ठिकाणी आपल्याला मॅन टू मॅन मार्किंग करावी लागते. मतदान कसं बाहेर काढायचं त्याच्यासाठी ही एक रचना असते. मुळात तुम्हाला सांगू का, इलेक्शनच्या मॅनेजमेंटमध्ये किंवा इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये व्यूहरचना असं म्हटलं जातं. व्यूहरचना, रणांगण, युद्ध, हे असं म्हणण्याचं कारण काय की हे ते 8 दिवस 10 दिवस हे अशाच प्रकारे काम करावं लागतं. म्हणजे जागं राहून आणि स्वतःचा बचाव करून दुसऱ्याचा म्हणजे आपल्याला प्रतिकार करावा लागतो. आणि त्याच्यासाठी ह्या अशा व्यूहरचना, आडाखे तडाखे करावेच लागतात. म्हणून मॅन टू मॅन मार्किंग, थीम प्रचार, लिफाफा प्रचार हे आपल्याला करावं लागेल. त्यानंतर गुप्त बैठक आणि प्रत्यक्ष मतदान म्हणजे काय, त्याचं नियोजन कसं करायचं ते आपण या वर्कशॉपमध्ये पर्टिक्युलर तुमच्या मतदारसंघासाठी तुम्हाला कसं करायचं ते आपण इथे शिकणार आहोत. आणि जिंकून येण्याची व्यूहरचना ही कस्टमाइज आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, हे सगळ्यांना एकसारखं देता येत नाही, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल द्यावं लागतं. आणि म्हणून हे तुम्हाला वर्कशॉपमध्ये मिळतं. तुमच्याकडचे स्थानिक मुद्दे घेऊन तुमची रॅली कोणती, कधी, केव्हा, कशी राहील ते बघावं लागतं. कोपरा सभा कसे घ्यायच्या, जाहीर सभा कसे घ्यायचे, त्याचं नियोजन तुम्हाला मिळतं. आणि ते मिळतं तुम्हाला वर्कशॉपमध्ये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं आणि समस्येचं उत्तर, आता तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तयार झाले असतील, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वर्कशॉपमध्ये पण मिळेल. आणि शक्य असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करून सुद्धा ऑफिसमधनं हे घेऊ शकतात. आता तुम्हाला मी वाइंड अप करतोय. विधानसभा, मनपा, नपासह कोणती निवडणूक जिंकण्यासाठी जे आपण आत्ता जिंकायचं कसं हा जो वेबिनार घेतला आहे, याच्यामध्ये मतदारसंघावर प्रभुत्व कसं मिळवायचं ते तुम्हाला क्लिअर केलं आहे. मतदार यादीचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला आपण पेज मॅनेजर म्हणून जी संकल्पना सांगितली त्यातनं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे अजून डिटेल्स तुम्हाला वर्कशॉपमध्ये मिळतील. त्यानंतर प्रचारात आघाडी कशी घ्यायची ते तुम्हाला सांगण्यात आले. मोबाईल नंबरशिवाय सर्व मतदारांशी संपर्क कसा साधायचा ते तुम्हाला सांगण्यात आले. मतदानाच्या दिवशी मतदान आपल्याकडे कसं वळवायचं तेही तुम्हाला सुचवण्यात आले. निवडणुकीचे वारे, मुद्दे आणि कल कसे फिरवाल हे मात्र तुमच्या स्थानिक मतदारसंघात काय चालू आहे त्याच्यावरती आपण बी स्पेसिफिक तुम्हाला माहिती, मार्गदर्शन आणि मदत नक्की करूयात. पण त्यासाठी तुम्हाला वर्कशॉप अटेंड करावं लागेल. आणि जिंकून येण्याची व्यूहरचना कशी करायची हे जाणून घेण्यासाठी सुद्धा तुमचा मतदारसंघ कोणता आहे, तुम्ही कोणत्या पक्षाकडनं आहे, तुमची तयारी काय आहे, तुमच्याकडे मॅनपॉवर किती आहे,
तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वापरताय का, कुठलं ॲप वापरतायत का, कुठले पॅकेजेस आहेत का, बल्क SMS आहे का, व्हॉट्सअप आहे का, फेसबुक आहे का, ट्विटर आहे का, यूट्यूब आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करून तुम्हाला जे नाही आहे ते व्यवस्थित द्यावं लागेल आणि जे काही आहे त्यातून तुम्हाला मतदान कसं निघेल याच्यावरती काम करावं लागेल. म्हणून दिनांक 24/10/2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आपण पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप घेतो. याच्यामध्ये अहिल्यानगर आहे म्हणजे अहमदनगर जुनं, ठाणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, मुंबईमध्ये 5-6 ठिकाणी आपला हा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी कुणालाही नाव नोंदणी करायची असेल तर तुम्हाला नाव नोंदणी झाल्यावरती कुठल्या हॉटेलमध्ये तुम्हाला बोलवण्यात येईल, तिथल्या हॉटेलचं नाव, पत्ता, फोन नंबर देण्यात येईल आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. प्रत्येक ठिकाणची तारीख आणि वेळ एकसारखी आहे. एकाच वेळी सगळीकडे वेगवेगळे आमचे प्रशिक्षक येतील आणि ते प्रशिक्षण देतील. सगळीकडे एकसारखे शुल्क लागू आहे आणि महत्त्वाची गोष्ट आजच्याच दिवस हे शुल्क आहे की ते तुम्हाला 3,993 रुपयामध्ये आहे. 22 तारखेपासून हेच शुल्क 6,000 रुपये राहणार आहे. आत्ता जे तुम्ही बघितलं, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या त्या डीपमध्ये तुमच्या मतदारसंघाला तुम्हाला घेऊन जर शिकायच्या असतील तर त्यासाठी उद्यापासून ह्याच कार्यक्रमाचा दर राहील 6,000 रुपये आणि आत्ता तुम्हाला हे ऑफरमध्ये मिळतं आहे 3,993 मध्ये. तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या वेबिनारमधून मला बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या, मला बऱ्याच गोष्टींचा फायदा होतोय किंवा माझे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का, असं जर तुमच्याकडे काही वातावरण झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात. सगळी सोंग करता येतात, मतदान मिळवण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही. ज्याला आवड आहे, ज्याला गरज आहे त्यांनी नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा घ्यावा. तुमचं लाखोचं नुकसान झाल्यावरती तुम्ही नंतर मार्गदर्शन घेणार, तुम्ही नंतर आमच्याकडे येणार. बरीच लोक अशीच असतात, त्यांचं लाखोचं नुकसान झालं, एखाद्याला पॅकेज देऊन ठेवलं, एखादं सॉफ्टवेअर बुक करून ठेवलं, पण ऐनवेळी मतदानाच्या वेळी हे कामाला येत नाहीच. कारण का, त्या सगळ्या गोष्टी जसं आपण अन्नामध्ये मीठ नसेल तर बेचव होतं, तसं तुमच्याकडे सगळं आहे पण व्यवस्थापन नाही, मॅनेजमेंट नाही, तर 100% तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळत नाही. म्हणून तुम्ही थोडासा विचार करून अगोदर मॅनेजमेंट काय काय आहे, कसं आहे ते एकदा शिकून घ्या, समजून घ्या. 6,000 रुपये किंवा 3,000 रुपये तुमचे आज खर्च होतील, पण पुढचा नाहकचा खर्च तुमचा वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज 21 तारखेनंतर बुकिंग केल्यास 6,000 रुपये आणि आज संध्याकाळपर्यंत बुकिंग केल्यास तुम्हाला 3,993 रुपयामध्ये ह्या सगळ्या सेवा, माफ करा, सगळ्या सेवा नाही तर सगळ्या सेवांविषयी जे काही आपलं वर्कशॉप आहे ते तुम्हाला अटेंड करता येईल. आणि त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला निवास, भोजन आणि प्रेस आपल्या नोट ज्या असतील, वर्कशॉप नोट्स, त्या तुम्हाला मिळतील. आपण या ठिकाणी आजचा हा जो आपला वेबिनार आहे तो आपण थांबवतोय आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकतात. आपण सगळ्यांनी या ठिकाणी वेळ दिलात, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार.